नमस्कार, मी प्रज्ञा पोवे. शारंगधर सुखसारक वटी प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. होरपळणारा मराठवाडा, घडाभर पाण्यासाठी बायकांना करावी लागणारी पायपीट, भेगाळलेली जमीन आणि आभाळाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा हे चित्र नवीन नाहीये. पण गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यात पावसानं जे तांडव मांडलं ते शब्दात मांडणं कठीण आहे. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, या ओळी आज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था सांगायला पुरेशा आहेत. पण कधी काळी ज्या मराठवाड्यात उंट फिरतील असं बोललं जात होतं, त्या मराठवाड्याच्या शेत शिवारात आपण बोटी फिरताना पाहिल्या. ज्याची ओळख टँकरवाडा अशी आहे, जिथे ट्रेननं पाणी पोहोचवावं लागलं, त्या मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. पण ही भीषण विदारक परिस्थिती नेमकी का उद्भवली याचं विश्लेषण होणंही तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठीच ज्येष्ठ आणि विख्यात पर्यावरण तज्ज्ञ, लेखक, अभ्यासक अतुल देऊळगावकर सर आज कट्ट्यावर आलेत. निसर्गातल्या प्रत्येक बदलाकडे आणि त्याच्या परिणामांकडे ते बारकाईनं पाहतात, अभ्यासतात आणि त्याबद्दल लिहितात सुद्धा. गेल्या 2 दशकांहून अधिक काळ त्यांनी हे व्रत आचरलेलं आहे. हवामान बदल, शेती, पर्यावरणाचं संरक्षण या विषयावर त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठं गाजवलेली आहेत. पर्यावरणीय बदलांच्या अभ्यासासाठी त्यांची पुस्तकं म्हणजे अक्षरशः गाईड आहेत. मराठवाड्यावर सध्या ओढवलेली परिस्थिती, राज्यभर बदललेला पावसाचा पॅटर्न, देशामध्ये आलेल्या आपत्ती आणि या सगळ्या संदर्भात भविष्यकालीन उपाययोजना याबद्दल आपण देऊळगावकर सरांशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. अतुलजी, जेव्हा आज मराठवाड्यामधली चित्र आम्ही सगळी बघतोय, मला आठवतं की 2010मध्ये माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र 2020 अशा नावाचा कार्यक्रम आपण केला होता. आणि त्यामध्ये बोलताना तू असं म्हणाला होतास की आणखीन तो काळ लांब नाही आहे की जेव्हा मराठवाड्याचा वाळवंट झालेला दिसेल आणि त्या जिथं उंट फिरलेले आपल्याला पाहायला मिळतील फिरताना. आज असं चित्र जे आज दिसतंय, म्हणजे असा पाऊस आणि जे काही आज मराठवाड्यामध्ये तिथल्या लोकांना भोगावं लागते जे दिसतंय, हे फार म्हणजे विश्वास बसू नये असं आहे. का झालं असं आणि असं का होतंय? बरोबर आहे. आपण 2020 साली काय होईल याच्याविषयी मला वाटतं पण 2007 साली चर्चा करत होतो. तर या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहताना हवामान बदल जगात कसा होतोय त्याचा एक मराठवाडा हा भाग आहे. कधीपासून सुरू झालं, का सुरू झालं याच्याकडे आपल्याला पाहावं लागेल. तर 1988 साली पहिल्यांदा हवामान बदल ही संकल्पना मांडली डॉक्टर जेम्स हॅन्सन यांनी. त्यावेळेला जगातलं कार्बन संहिता जी आहे, म्हणजे एका घनमीटरमध्ये किती कार्बन असायला पाहिजे तर 350 कण, ते 1988 साली होते. आज 430 आहेत. त्यामुळे तापमान वाढ होत गेलेली आहे. आणि जी तापमान वाढ होताना ती सगळीकडे सारखी होत नाहीत. यावर्षी जगाच्या हवामानशास्त्रज्ञांनी जाहीर केलं की पृथ्वीचं तापमान 1.6 ते 1.7 डिग्रीने वाढलेलं आहे. जे 10 वर्षापूर्वी पॅरिसच्या जागतिक परिषदेमध्ये सगळेजण आपण म्हणत होतो की आपण 1.5पर्यंत रोखूयात, 2च्या पुढे जायला नको आहे, ते आता आपण इतकं आलेलो आहे. त्याचे परिणाम काय नेमके होतात? एक तर ही सरासरी आहे, म्हणजे सरासरी 1.6, पण 2 ध्रुवांवरचं तापमान हे 5 अंश किंवा त्याच्यापेक्षा जास्त यांनी वाढलेलं आहे. त्यामुळे सगळीकडचे समुद्र नको तितके तापत आहेत. आपल्याला तर 3 बाजूनी समुद्र आहे, अरबी समुद्र, बंगालची खाडी, हिंदी महासागर, हे नको तितके तापत आहेत. त्याचे हे परिणाम आपण सध्या जे भोगतोय ते त्याचे परिणाम आहेत. मला असं ना की जेव्हाही म्हणजे तुमच्यासारखे लोक लिहित होते, बोलत होते आणि अगदी ही 10-15 वर्षांपूर्वीची मी स्थिती सांगतोय, तेव्हा असं वाटायचं की हे हवामान बदल आणि त्याच्यामुळं परिणाम होणार, अमुक होणार वगैरे जेव्हा सगळं बोललं जायचं तेव्हा असं वाटायचं खूप दूर आहे. नाही, खूप दूर आहे किंवा असं थोडंच असतं, हे उगाचच घाबरवत आहेत, भयकथा सांगतायत आणि असं थोडंच होणार आहे आणि हे सगळे विकासाचे विरोधक, विकासाचे मारेकरी आहेत
आणि त्यामुळं म्हणजे एकूणच समाजाची या सगळ्याकडे बघण्याची दृष्टी अशी उदासीन आणि तुच्छतेचीच होती. इतक्या पटकन त्या सगळ्या बदलाचे परिणाम या पद्धतीनं भोगायला लागतील असं म्हणजे खरंच नव्हतं वाटलेलं. आणि हो बरोबर आहे, पण त्याचं कारण सांगतो काय. एक तर 2009 पर्यंत जगातली पेट्रोल विकणारी जी लॉबी आहे त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत की हे सायन्सच नाही आहे, हवामान बदल होतच नाही आहे, कार्बन उत्सर्जनाचा परिणाम जगावर काडी मात्र होत नाही, यासाठी जागतिक हवामान परिषदा हॅक करणं इथपर्यंत कॅन्कुनच्या परिषदेत 2009 पर्यंत या लोकांनी प्रचंड पैसा ओतला. पण इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCCची ख्याती, ज्याच्यामध्ये जगातले सगळे शास्त्रज्ञ काम करतात, आपल्या पुण्याचा डॉक्टर रॉक्सी मॅथ्यू कौल हा तरुण संशोधक हवामान बदलाचा, याला जागतिक पातळीवर मान्यता आहे. आपल्याकडचे अनेक वैज्ञानिक त्यात सहभागी आहेत आणि हे सगळे सांगत गेले. आता त्याच्याविषयी कोणी शंका, म्हणजे एक ट्रम्प वेगळा. आता आम्ही एक ट्रम्पॉलॉजी नावाचा नवीन अभ्यास चालू करतोय की ते कधी काय बोलतील आणि त्याला आपण काय पद्धतीने उत्तर द्यायचं. पण हे हवामान बदल कशामुळे किती होत आहेत याबद्दल जे शास्त्रज्ञ सांगत होते ना, आता यावर्षी ते काय म्हणतात माहिती आहे का, की आमचे सगळे अंदाज चुकतायत. याचं एक सरळ कारण आहे, आपण सरळ रेषेत विचार करतो आणि सरळ रेषा कधी असतच नाही अस्तित्वात. क्लायमेट चेंज म्हणजे तापमान वाढण्यानं जे बदल होत आहेत ते सरळ रेषीय नाही आहेत, ते अनाकलनीय आहेत. त्याचा वेग काय होतो, म्हणून टेम्परेचर किती वाढेल, उष्णतेची लाट यावर्षी जी आली तर भारतातल्या 281 जिल्ह्यांमध्ये ती तीव्र लाट होती, महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये. आता आपण ती सहन कशी केली आपल्याला लक्षात येत नाही. दिवसाचं तापमान वाढलं पण रात्रीचं पण वाढलं, आणि दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानात जर 10 ते 12 अंशाचा फरक असेल ना तर रात्री थंडावा मिळतो, तो मिळत नाही. मुंबईमध्ये तो फरक 6 ते 7 डिग्रीपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि याचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो. खरं तर पत्रकारितेमध्ये आरोग्य पत्रकारिता हा एक नवीन विभाग सुरू झाला आहे, म्हणजे दक्षिणेत तो सुरू झालेला आहे. आपल्याकडे करणं आवश्यक आहे की हीट वेव्हचे शरीरावर काय काय परिणाम होतात आणि आपल्या हवा प्रदूषणाचे काय परिणाम होतात. आपण आरोग्यातून ह्या सगळ्याची किंमत चुकवतो हे लक्षात घ्या. किती आजार वाढत आहेत, किती खर्च होत आहेत. तर एकीकडे हे हवामान बदल होत असताना त्याकडं लोकांनी जसं दुर्लक्ष केलं तसंच सगळ्या सत्ताधाऱ्यांनी, आपल्या नोकरशहांनी, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. पण युरोपमध्ये का लक्ष दिलं जातं याकडे मग मी येतो मुद्दाम. तिकडे वैज्ञानिक सांगत होते आणि त्याबरोबर कलावंतही सांगत होते, संगीतकार सांगत होते, म्हणून तिकडची संवेदनशीलता जास्त आहे. तिकडं ग्रेटा का तयार होते, कारण तिकडं बालपणापासनं 2 गोष्टी शिकवल्या जातात, निसर्गाचा आदर करा, माणसाचा आदर करा. म्हणून डेन्मार्क, फिनलंड, नेदरलँड इकडं खूप वेगळं वातावरण आहे. मी त्यातले काही कलावंतांची जबाबदारी काय असते, हे कलावंत तिकडं कसं दाखवतात हे तुम्हाला मी दाखवतो. तर आता हे लॉरेन्स क्विन नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी हे 2015 साली केलेलं हे इन्स्टॉलेशन आहे. याला इन्स्टॉलेशन म्हणतात, मांडणी शिल्प आहे. तर अख्खं शहर तरंगतंय हे त्यांनी 2015ला दाखवलं आणि नंतर ते वास्तवात आलं. असे अनेक जण सांगतायत की निसर्गाविषयी प्रेम का वाटलं पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करू शकतो. म्हणून युरोपमध्ये जेवढं तुम्हाला पूर नियंत्रण, हवा प्रदूषण कमी करणं याबाबतीत जी जागरूकता आहे ती वैज्ञानिकांसोबत शास्त्रज्ञ आणि दोघं एकत्र काम करतात आणि ते शिक्षणात नाही. यामुळे आहे आपल्याकडं काय झालं, या सगळ्या कशाच गोष्टीकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही आहे आणि त्यामुळं एक प्रकारचा केऑस आहे पूर्णपणे आणि त्यात आपण सगळे भरडतोय. मराठवाडा म्हणून आधी जो सापडला तो एका वेगळ्या संकटात होता, ते पुन्हा येणार नाही अशातला भाग नाही आहे. कारण ही अनिश्चितता इतकी आहे, हा केऑस कोणत्या पद्धतीने कसा जाईल, म्हणजे एल्निनो इफेक्ट कधी येईल, ला निना कधी येईल आणि त्याचे असंख्य परिणाम कसे होतील आणि त्यामध्ये आपलं ढिसाळ व्यवस्थापन, या सगळ्यांनी मिळून जो एकत्र परिणाम होतो तो सर्वसामान्य लोकांना भोगायला लागतो. पण अतुल, मी ना ह्या सगळ्याच याची परत नव्यानंच सुरुवात करतो. हो, असं आहे की मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे काही अनुभवायला मिळते ते भीषण, भयंकर आणि कल्पनेच्या पलीकडचं आहे. फक्त मराठवाड्यापुरताच जी पुराची स्थिती आहे आणि पावसानं हाहाकार केला आहे तो मराठवाड्यापुरता नाही आहे.
हीच परिस्थिती देशाच्या अनेक भागांमध्ये, खास करून उत्तरेकडं ज्या पद्धतीचा पाऊस राजस्थानमध्ये झाला, ज्या पद्धतीची भूस्खलनं आणि तुफान पाऊस उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये होतोय, जागतिक हवामान बदलाचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील असं म्हणून जे अनेक पर्यावरणातली लोक घसा अगदी कोरडा होईपर्यंत ओरडून सांगत होते, त्याच्याकडे जे दुर्लक्ष झालं त्याचे परिणाम हे या पद्धतीनं आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला आत्ता येत आहेत. पण ह्या म्हणजे उत्तरेकडच्या आणि बाकी देशातल्या स्थितीकडे जाण्याआधी मराठवाड्यामध्ये जिथं पाण्याचं पावसाचं एवढं दुर्भिक्ष आहे, तिथं हाहाकार माजवणारा असा पाऊस यावर्षी का झाला, त्याची 1, 2, 3 अशी काय कारणं आपल्याला सांगता येतील? हे ह्या वर्षी पुरतंच राहील का ह्या पुढच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी हे संकट मराठवाड्यावर येईल, हा त्याचा पुढचा भाग असेल. पण आधी मुळामध्ये हे झालंच का? असा पाऊस, अशी स्थिती ही मराठवाड्यावर यावर्षी का ओढवली? या वर्षीचं आपल्याला कारण समजून घ्यायचं तर 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर आत्ताचा जो पाऊस पडतोय तो बंगालच्या खाडीमध्ये जे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्याच्यानंतर जो पाऊस आला तो. पण त्याआधी आपण ढगाच्या निर्मितीचा विचार करायला पाहिजे. साधारणपणे साधा पाऊस जो असतो, नॉर्मल पाऊस, तर तो 1 ते 2 किलोमीटर उंचीपर्यंतच्या ढगांमुळे पडत असतो. त्याच्यापेक्षा जास्त काही 1 ते 2 किलोमीटरपर्यंत ढग असतात. उंची ढग त्यांची 1 ते 2 किलोमीटरपर्यंतची असते. क्वचित प्रसंगी ढगाचा मनोरा डोंगर तयार होऊन 12-14 किलोमीटरपर्यंत क्युमुलोनिंबस क्लाउड तयार होतो. आता त्याची संख्या वाढायला लागलेली आहे. म्हणजे ढगाची उंची 12 किलोमीटर पर्यंत उंची असते ढगाची. हो. आता मी एक इथं फोटो आहे, लातूरवरचा ढग आहे, हा मे महिन्यातला आहे. मे महिन्यामध्ये लातूर ह्याच्यामध्ये 500 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि असा ढग आहे, याला राक्षसी ढग म्हणता येईल. हां. आणि आता नुकताच मी कलकत्त्याहून येताना बघत होतो, 14 किलोमीटर उंचीपर्यंत विमान जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ढग दिसत होते. याची संख्या का वाढते लक्षात घ्या. परत तापमान वाढ ही सुटी घटना नाही. 0.1 डिग्रीजनी जरी तापमान वाढलं तर त्या हवेमध्ये आर्द्रता ठेवून घेण्याची क्षमता वाढते. आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला उकाडा असह्य, मुंबईमध्ये आर्द्रता असते, पण आमच्याकडे तशी नव्हती, ती आता यायला लागलेली 40%, 50% आर्द्रता. यामुळे ढगाचं फॉर्मेशनच पूर्णपणे बदललेलं आहे. आणि म्हणून पाऊस पडतो तो अतिशय कमी काळात कमी जागेवर तुफान पाऊस पडतो. तर एकीकडे हे बंगालच्या खाडीतनं वारं आलं. अरबी समुद्राला तर असं म्हणतात की सायक्लोजेनेसिस म्हणजे चक्रीवादळं येण्याची वारंवारता तिकडं वाढत चाललेली आहे. बंगालच्या खाडीतही वाढत चाललेली आहे. आणि चक्रीवादळाची कॅटेगरीसुद्धा म्हणजे 5 कॅटेगरीचं चक्रीवादळ म्हणजे तासाला 250 किलोमीटरपेक्षा वेगाचं वादळ, याची संख्या तिकडं वाढते आहे. हे दोन्ही वारे एकत्र आले आणि त्याच वेळेला वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतात. म्हणजे उत्तर ध्रुवाकडनं तिकडचं पाणी वितळत असल्यामुळे तिकडचे गरम प्रवाह आले. म्हणून आत्ता जो उत्तर भारतात आपण ऱ्हास बघतोय तो त्याच्यामुळे. म्हणजे अनेक ठिकाणचे वारे एकत्र आल्यानंतर काय होईल, ती दाणादाण आता या ढगांनी आणि या पावसाने उडवलेली आहे. म्हणजे एकीकडनं पश्चिमेकडनं पण येतोय, पूर्वेकडनं पण येतोय. आणि आता याच्या खरं तर मी वैज्ञानिकाला मला विचारायचं आहे की पूर्वी सह्याद्री ओलांडून ढग येत नसत, आता ते येत आहेत का, ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण हिमालय ओलांडून सुद्धा ढग येतात असं काही जणांचं निरीक्षण आहे. या पातळीवर जर सगळं चाललं असेल आणि त्याच्याबद्दल आता वैज्ञानिक इतकं एक अर्थ कमिशन म्हणून जगातल्या खूप नामवंत संस्था आणि वैज्ञानिक यांनी मिळून असं विचार करत आहेत की पृथ्वीवरच्या ज्या सिस्टीम्स आहेत महत्त्वाच्या, म्हणजे बायोडायव्हर्सिटी आहे, आईस सिस्टीम आहे, वॉटर आहे आणि वायूंचं, ह्या सगळ्या सिस्टीम्स कशा आहेत आणि त्या सावरता येतील का. तर त्याचा निष्कर्ष असा आहे की कडेलोटाच्या टप्प्याकडं या सगळ्या चाललेल्या आहेत. म्हणजे आपण जैवविविधता नष्ट केली, त्यांनी काय होतं, एक झाड नष्ट केलं तर काय होतं. खरं तर याचं उत्तर 2 भारतीय शास्त्रज्ञ ज्यांना निसर्गाचं अर्थशास्त्र मांडणारे लोक म्हणून जगात त्यांना पर्यावरणाचं नोबेल मिळालं आहे. एक डॉक्टर पवन सुखदेव आहेत आणि डॉक्टर पार्थ दासगुप्ता. पवन सुखदेव स्वीडनमध्ये राहतात, पार्थ दासगुप्ता केम्ब्रिजमध्ये.
आणि हे दोघंही म्हणतात की आम्ही हवामान परिषदेला जात नाही. जिथं निसर्गाचा विचारच केला जात नाही तिथं जाऊन उपयोग काय? तर एक झाड हे तुम्हाला थंडावा देतं, कार्बन शोषून घेतं, पण त्याशिवाय पाणी आतमध्ये खेचून ठेवतं. तर डिझास्टर मॅनेजमेंटला महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे जंगल काय पद्धतीने नष्ट होतंय बघा. या सगळ्यामुळे तुमची एक साधी गोष्ट सांगतो, आपत्ती म्हणजे काय? नाही, पण मला माझं एकच वाक्य राजीव, की नॉर्मल परिस्थितीमध्ये तुमचं जे व्यवस्थापन आणि प्रशासन आहे ना, त्याला एक गुणांक एक समजा टाकला तर आपत्तीच्या काळात तुमचं प्रशासन किती कार्यक्षम आहे का भुक्कड आहे हे त्यावेळेला ठरतं आणि आपत्तीची तीव्रता परिणाम वाढतो त्याच्यामुळे. नाही, मला आपत्तीच्या आपण कशा पद्धतीने हाताळतो त्याच्याकडे जायचं आहे. पण त्याआधी आता जो ढग आपण बघितला ज्याची उंची साधारण 12 किलोमीटर एवढ्या मनोरा होता तो, तर असे ढग मराठवाड्यामध्ये म्हणजे का येत आहेत? म्हणजे आत्तापर्यंत येत नव्हते, आता असं काय झालंय की ते मराठवाड्यामध्ये यायला लागलेत? नाही, आत्तापर्यंत येत नव्हते अशा तर भाग नाही आहे, क्वचित येत असतील. म्हणजे उदाहरणार्थ खरं तर आमच्याकडची आपत्ती जी सुरू झाली ना एक म्हणजे पहिल्यांदा गारपिटी वाढल्या, 2010पासून 11पासून गारपिटी वाढल्या. वीज बळी आमच्याकडे सगळ्यात जास्त आहेत. म्हणजे विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये वीज बळींची संख्या खूप जास्त आहे. आणि त्यानंतर अतिवृष्टी आणि ढगफुटी. यावर्षी आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये 483 मंडळांमध्ये 3 वेळेला अतिवृष्टी झालेली आहे. पण याची कारणं काय आहेत? ढगाची निर्मिती हेच कारण आहे. पण ते आत्तापर्यंत का होत नव्हते आणि आत्ता का होते? म्हणजे मराठवाड्यामध्ये यावर्षी असं काय, किंवा गेल्या काही वर्षांमध्ये, आता ही कारणं आहेत की अतिवृष्टी होतीये, गारपीट होतीये, विजा पडतायत, हे गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचं कारण काय आहे? केवळ मराठवाड्यातच होत नाहीये असं. म्हणजे आता जे सांगितलं आपण, राजस्थानमध्ये होते जिथं या पद्धतीचा पाऊस पडत नव्हता. म्हणजे एक तर 2012 साली हैदराबादच्या इक्रिसॅटनी पण जो अंदाज व्यक्त केला होता की इथून पुढच्या काळात हवामान बदल कसा होईल, तेव्हा म्हणजे ला निनाच्या काळामध्ये, एल निनो आणि ला निनाच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि खालचा कर्नाटकाचा, आम्ही जुन्या हैदराबाद स्टेटमधले आहोत, तर तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र हा आमच्याकडे पाऊस प्रमाण वाढणार आहे. आणि पावसाचं प्रमाण वाढणार आहे एवढंच फक्त त्याच्यामध्ये व्यापक प्रमाणावर सांगितलं गेलं होतं. पण आत्ता ही जी काही ढगाची निर्मिती होतीये त्याचा क्लाउड डायनॅमिक्सचा अभ्यास खरं खूप वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे आणि ते जास्त अचूकपणे सांगू शकतील की इथं कुठं कुठं काय काय होतंय. पण हे सार्वत्रिकरित्या दिसतंय ना, म्हणजे पूर्ण मराठवाडा, बरं सोलापूरवर तसंच झालेलं आहे, इकडं अहिल्यानगरवर झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येत नाही की हे फक्त इथे. म्हणजे हिमाचलमध्ये, उत्तराखंडमध्येही असं झालंय ना, म्हणजे कलकत्त्यामध्ये झालं आत्ता काल. हो ना. तर हे जे आपल्याकडे अचानक प्रमाण वाढलंय की एकाच भूभागावर म्हणजे ढग फुटून प्रचंड पाऊस होणं, ह्याचं जे प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर ह्याचं काही कारणं सापडलेली आहेत का की कशामुळं हे होतंय? ह्याचं म्हणजे व्यापक प्रमाणावर एकच कारण की समुद्र खूप तापत आहे, वाफ मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यातून ढगाचं फॉर्मेशन वाढलेलं आहे. आणि 2-3 ठिकाणचे जर एकत्र आले, म्हणजे गेल्या शुक्रवारी लातूरमध्ये अशा विजा चमकत होत्या की घराच्या खिडक्या हादरत होत्या आणि 3 तास सलग अशा पद्धतीने लोक घाबरून गेले होते आणि काय करायचं कळत नव्हतं. पण याचा अर्थ परत ढग एकमेकांवरून आदळत आहेत, अनेक काळ आदळत आहेत, हे पूर्वी या पद्धतीने बघायला मिळत नव्हतं. आणि याबद्दल खूप ठाम अचूकपणे काही सांगता आलं नाही, तरी या दिशेनं आपण कोणत्या जाणार आहोत याचा अंदाज आपल्याला अनेक वैज्ञानिक करताना दिसत आहेत आणि त्याचा अभ्यासही आता अनेक जण करत आहेत. जसं मी आता सांगितलं की पुण्यामध्ये IIT-मध्ये होतोय, बेंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमध्ये होतोय, IITsमध्ये होतोय. यांना आपण नक्कीच विचारून त्यांचा धोरणासाठी उपयोग करून घेतला. पण हे यापुढच्या काळामध्ये परिस्थिती अशीच असण्याची शक्यता आहे, असंच होत राहणार? मराठवाड्यात झालं, विदर्भातही होईल, पश्चिम महाराष्ट्रातही होईल, राजस्थानातही होईल, भारतभर असंच होत राहील? नाही, अगदी असंच होईल. हा ला निनाचा काळ आहे. एल निनोच्या काळामध्ये उलटं आवर्षण पण होऊ शकतो दीर्घकाळ. ऑस्ट्रेलियामध्ये 9 वर्ष सलग दुष्काळ होता, कॅलिफोर्नियामध्ये सलग काही काळ दुष्काळ होता. आणि आता आपण बघतोय की 0 वॉटर डे पार जोहान्सबर्गपासनं सगळीकडे शून्य, पाणीच नाही. म्हणजे ती लातूरची 2016ला अवस्था होती, त्या पद्धतीनं देशात आणि जगात अनेक ठिकाणी होतंय.
आपल्याला एवढंच सांगता येईल की या पुढच्या काळामध्ये तुम्ही हवामानाला अजिबात गृहीत धरू शकणार नाही. कधी अतिवृष्टी होईल, कधी पूर्णपणे पाण्यात आणि कधी अजिबात पाणी नाही, या पद्धतीने होऊ शकतं. पण या सगळ्याला ना सामोरं जाण्यासाठी क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, क्लायमेट रेझिलियंट सिटीज असं काही डिझाईन असलं पाहिजे. तसा विचार केला तर याला कोण कसं सामोरं जातं हे आपल्याला बघता येतं ना. जगात अनेक जण कारण याला तर आपण रोखू शकत नाही हवामानाला, पण त्याचे परिणाम कमी करण्यासाठी आपण नक्की खूप प्रयत्न करू शकतो. त्याचा आपण विचार करायला पाहिजे. अहो, आमचा मराठवाडा ना 64,500 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. म्हणजे याचा आकार श्रीलंके एवढा आहे. लोकसंख्या म्हणलं तर नेदरलँडची 1.6 कोटी आहे, ऑस्ट्रेलियाची 3 कोटी आहे, आमची साधारणपणे 2.25 कोटी आहे. काय पद्धतीने आपण या सगळ्या लँडमासला, लोकांना काय करू शकतो, तर करता खूप येऊ शकतं. आणि या पद्धतीने उपाययोजना पण आहेत. पण याच्याकडे कोणाचं लक्ष आहे, हे प्रश्न कोणी उपस्थित करतं का? गेल्या वर्षी 2024 साली जगातल्या 400 कोटी लोकांनी मतदान केलं. म्हणजे त्यामध्ये अमेरिका, आपण सगळे आलो. कुठंही हा प्रश्न त्या तीव्रतेनं आला नाही. पर्यावरणाबद्दल तुम्ही काय करताय, हवामानाबद्दल काय करतायत, ही जागरूक लोकशाहीचं हे लक्षण नाही. तुम्हाला बोलावं लागेल. युरोपमध्ये काही ठिकाणी बोललं जातं. त्यामुळे जर्मनी असेल, ती ग्रीन पार्टी सत्तेत येत नाही, पण ग्रीन पार्टीला 10% जरी मतं मिळाले तर अरेच्या हे सत्तेत येऊ नयेत म्हणून मग बाकीचे लोक कामं करायला लागतात. म्हणून तिकडं ग्रीन सिटीज तिकडंच का दिसतात जास्त. गलिच्छ शहरांमध्ये भारताची आपले अनेक शहरं आहेत, 15, 20, 30. हरित शहरामध्ये एकही नाही. याच्याबद्दल कोणाला काही वाटतही नाही. आपले सगळे मंडळी, अधिकारी, नेते जाऊन येतात तिकडं हरित शहरांना. त्यातलं काहीच आपल्याकडे का नाही, हा प्रश्न आपण पत्रकारांनी, विद्यार्थ्यांनी विचारला नाही तर आपल्याला उत्तरं मिळणार नाहीत. सर, आता आपण जे बोलतो आहे त्याच्या वरून एक असा प्रश्न पडतो की जे लहानपणापासून आपण शाळेच्या पुस्तकात शिकलो होतो, पर्जन्य छायेचा प्रदेश, तर तो आता येत्या कालावधीमध्ये जर ढगांची निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आहे, बरं त्यांची उंचीही इतकी जास्त आहे आणि आपण म्हणतोच आहे की समुद्राचं तापमान वाढतं आहे, तर हा पर्जन्य छायेचा प्रदेश ही कन्सेप्टच राहणार नाही का? कारण त्या तापमान वाढतच राहणार आहे आणि अशा पद्धतीने पाऊस. आता यावेळेचं हे वैशिष्ट्य होतं की मान खटाव जे आपण शिकलो होतो की इथे कमी पाऊस पडतो, तिथून पावसाच्या बातम्या आल्या. जिथे जिथे कमी पाऊस पडतो असं आपण ट्रेडिशनली बघतो, तिथे बरोबर खूप जास्त पाऊस झाला आणि मग तिथे तो पाऊस सहन करण्याची काही व्यवस्थाच नव्हती. म्हणजे तितक्या पावसाची सवयही नव्हती, त्या जागेला, त्या भागालाही ती व्यवस्था नव्हती तेवढ्या पावसाची, आणि म्हणून ती ट्रॅजेडी जास्त मोठी दिसली. नाही, असं ठाम विधान करता येणार नाही असं मला वाटतं. खरं तर याबाबतीत आपण वैज्ञानिकांशी बोललं पाहिजे, विशेषतः क्लाउड फिजिक्स, क्लाउड डायनॅमिक्स याचा अभ्यास करणाऱ्या. कारण पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो त्याच्यापेक्षा उंचीचे ढग आले तर ते क्वचित, सारखे तर काही येणार नाहीत ते. त्यामुळे इतर वेळेला त्याची प्रकृती आहे तशीच राहील, पण काही वेळेला या पद्धतीने अतिरेकी पाऊस पडू शकतो. आत्ता तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे आमच्या लातूर जिल्ह्यात भादा, औसात हा दुष्काळी तालुका, त्यातलं भादा गाव त्याच्यापेक्षा दुष्काळी. म्हणजे 200-300 मिलीमीटर पाऊस पडला. 3 दिवस झाले तिथलं पाणी, अजून एक गुडघ्याभर पाणी आहे, पाणी हटत नाही आहे. आता या पद्धतीचं जे पाऊस क्वचित पूर्वी यायचा ना, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आमच्याकडे, विशाखापट्टणमला चक्रीवादळ आलं की आम्ही खुश व्हायचो की चला आपल्याकडं वर्षभर साठेल एवढा पाऊस पडेल आता. पण आताचा जो पडतोय, इथून पुढेही तो पडणार आहे. हे जे सगळं चक्र वाढलेलं आहे ना, हे अनाकलनीय आहे. आणि त्यातला पुढचा भाग जो आहे की आमच्याकडं माती पाणी ठेवून घेऊ शकणारे नाही, ते माती सोडून देते. बरं, आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांना कधी दार काढायची वेळ यायची नाही, त्यामुळे 2 ठिकाणचे दार काढताच आले नाहीत, 1 ठिकाणचं दार गंजूनच गेलं, त्यामुळे 5-5 किलोमीटर पाणी साचलं. आपण कधीतरी या अधिकाऱ्यांना दंड करायचा काही विचार करणार का नाही की हा किती मोठा गुन्हा आहे? अकाउंटेबिलिटी आपल्या अधिकाऱ्यांची नेमकी काय आहे? याच्यावर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन का होऊ नये? म्हणजे भुजला भूकंप झाला, तिथून 390 किलोमीटर अंतरावरच्या अहमदाबादमध्ये जवळजवळ 70
इमारती कोसळल्या होत्या. तर अहमदाबादच्या हायकोर्ट जजनी सुमोटो केस घेतली आणि तिथल्या बिल्डरवर केस दाखल केली होती की तुमच्या वाईट बांधकामामुळं हे सगळं पडलेलं आहे. तर तसं एवढं मोठं जे नुकसान झालं या अधिकाऱ्यांमुळे झालं असं कधीतरी केलं ना तर त्या अधिकाऱ्यांना काहीतरी धाक उरेल हो. नाही तर या नियमांचा अर्थ काय आहे? कुठलेच अधिकारी सचिव हे जर जबाबदार नसतील तर मग प्रशासनाला अर्थ काय, असा प्रश्न आपण यावेळेला उपस्थित केला पाहिजे. त्याच्याबद्दल ना एक गोष्ट, आत्ता परवा मी एक रिपोर्ट बघितला. आत्ता आपल्या सगळ्या राज्यांची अवस्था अशी आहे की निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिलेली असतात तर रेव्हेन्यूचा 50% 55% निधी हा त्या ज्या घोषणा केलेल्या असतात ना, हे ह्याच्यासाठीचे लाडकी बहीण, ह्याचे पैसे, त्याचे पैसे, त्याच्यामध्ये 50-55% पैसे जातात. आणि त्यामुळं ज्या कामासाठी अदरवाईज पैसे उपलब्ध व्हायला पाहिजेत ते पैसेच मिळत नाहीत. त्यामुळे बेसिक इन्फ्राची जी कामं व्हायला पाहिजेत, आज अशी स्थिती आहे की म्हणजे हे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायची वेळ आली तर ते सांगतील की आम्ही तर सांगितलं होतं, आम्हाला ते दुरुस्त करण्यासाठी फंडच मिळाले नाहीत. हां, हे म्हणजे ही जी आपल्याकडची स्थिती आहे झालेली की सगळं निवडणुका आणि त्याच्या भोवती सगळं फिरत राहणं, तर त्याच्यामुळंही अनेक प्रश्न आणि गंभीर संकट आपण ओढवून घेतलेली आहे. खूपच आहे. म्हणजे त्यात एकमेकांवर ढकलणं, म्हणजे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांवर, अधिकाऱ्यांनी मंत्र्यांवर, दोघांनी मिळून आणखीन कोणावर तरी हे ढकलणं हे चालू आहे. याच्या पलीकडे आपल्याला काही बघता येणार नाही का? पण म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने हवेचं प्रदूषण जर आपण बघितलं तर कुठली हवा आपल्याकडची चांगली आहे? 2.5 मायक्रॉनचा जो काही कण असतो, म्हणजे आपल्या केसाचा आकार 30 ते 40 मायक्रॉन आहे. 2.5चे जे घनकण आहेत ते अनेक कारणामुळं जेव्हा आपल्या नाकावाटे जातात आतमध्ये, ते मेंदूत जाऊ शकतात, फुफ्फुसात जाऊ शकतात आणि आपण किती आजार, एक खोकला सध्या 5,000 रुपयापर्यंत जातो. याचं मुख्य कारण प्रदूषण आहे. आपली मुलं काय पद्धतीने किंमत देत आहेत. दिल्ली ही अस्थम्याची राजधानी झालेली आहे, पण मुंबईची परिस्थिती फारशी काही वेगळी नाही आहे. ही किंमत आपण मोजतोय. मग आपण याविषयी कधी काय बोलणार, हा एक मुद्दा आहे. ते बोलल्याशिवाय होणार नाही. 1995 साली अनिल अग्रवालनी जे पुस्तक लिहिलं होतं, स्लो मर्डर, व्हेहिक्युलर पोल्युशन इन इंडिया, 95 साली म्हटलं होतं. आताची अवस्था काय आहे हे एकीकडं असताना मला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो की प्रत्येक गोष्ट आपण शासनाकडनं करूया, पण बाकीच्या संस्था काय करतायत, शैक्षणिक संस्था आपल्या संशोधन नेमकं काय करतायत. बाकी आर्थिक परिस्थिती जर म्हणलं तर अगदी मराठवाड्याविषयी मी नेहमी म्हणतो की 200 कोटीच्या वर मालमत्ता असणारे मराठवाड्यामध्ये किमान 5,000 तरी लोक असतील, जास्तच असतील, कमी नाही. यांना कधीही सार्वजनिक गुणवत्तेकडे लक्ष द्यायला का वाटत नाही? पूर्वी शैक्षणिक संस्था काढत होते, इतर काही कार्यक्रम करत होते. आत्ता मी सुंदरबनमध्ये जाऊन आलो. सुंदरबन म्हणजे तो एक मुद्दा आपल्याला बोलायचाच होता की हवामान बदलाबद्दल आपण बोलतोय, पण हवामान बदलामुळे आर्थिक नुकसान जसं होतं ना, तसं न मोजता येणारं नुकसान त्यापेक्षा कैक पटीने अधिक होतं. आणि त्याबद्दल निधी द्या असं भारत सरकारनं गेल्या वर्षी बाकूच्या परिषदेत सांगितलं. यंदा नोव्हेंबरमध्ये जी ब्राझीलमध्ये परिषद होणार आहे तिथं याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे. आता बाकीचे देश म्हणतात तुम्ही तर 5 लाख कोटी ट्रिलियनची, $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे, तुम्हाला कशाला पाहिजे? आपण स्वतः का निधी तयार करू शकत नाही यासाठी? आपण कॉर्पोरेटना का सांगत नाही तुम्ही द्या म्हणून? तर आता आपण बघूया की समजा आमचं पूर ओसरला आहे, माती खरवडून गेली आहे, अशा जागा किती आहेत, किती शेत आहेत, किती लाख हेक्टर, 7 लाख हेक्टरवर सध्या हानी आहे. तर त्यातले किमान 20% याच्यावरची माती पूर्ण खरवडून गेलेली आहे. म्हणजे हे खूप दीर्घकाळाचं नुकसान आहे. ती भरपाई कशी देणार? वेगळं उदाहरण सांगतो. 2003 साली पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये 14 आत्महत्या झाल्या. तोपर्यंत आत्महत्या नव्हत्या. तेव्हापासून आजपर्यंत साधारणपणे 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे 12,000 विधवा आहेत. यातल्या किती जणांच्या नावावर त्यांच्या नवऱ्यांची शेती झालेली आहे हे बघायला पाहिजे. खूप कमी आहे. आता त्यामुळे त्यांना येणारं ब्लड प्रेशर, त्यामुळे त्यांचे होणारे विकार हे नॉन इकॉनॉमिक लॉसेस आहेत आणि ते दीर्घकालीन आहेत. तुम्हाला कल्पना आहे का की मोहिनी भिसे
वडिलाला शेती विकायला लागू नये म्हणून तिने आत्महत्या केली. 18 वर्षाची मुलगी. तिची मैत्रीण शीतल तिने पण केली. अरबाज नावाचा मुलगा वडिलांना दप्तर आणि हॉस्टेलचं फीस देता येत नाही म्हणून आत्महत्या केली. ह्या जशा केसेस आहेत तसं 2003 साली लातूरमध्ये जेव्हा पाणी यायचं आणि गर्दी व्हायची, 2 वर्षाची मुलगी वैष्णवी ती छोटीशी काहीतरी बादली घेऊन पाणी आणायला गेली, टँकर उलटा आला आणि ती पाण्यात गेली टँकरखाली. हे लॉसेस असे मोजता येतील का नाही आपल्याला? यासाठी म्हणजे सरकारनं, ह्या मोठ्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी नुसतं बोललं जरी, पैसा खर्च करायची गरज नाही, त्यांनी इच्छा जरी व्यक्त केली ना तरी कितीतरी लोक या बाबतीमध्ये सक्रिय होऊ शकतात. आपल्याकडचं सामाजिक वातावरण बदलायला खूप सगळ्यांनी योगदान देणं आवश्यक आहे, कारण हे नॉन इकॉनॉमिक लॉसेस एवढे वाढत आहेत. मी सुंदरबनमध्ये काय पाहिलं, पत्रकार, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते मिळून तिथल्या बायकांना काय त्रास आहेत तर खारं पाणी आतमध्ये शिरल्यामुळे, खारं पाणी प्यायला लागल्यामुळे रक्तदाब वाढला आहे, BP वाढल्यामुळे गर्भपाताचं प्रमाण वाढलं आहे, त्या खाऱ्या पाण्यामध्ये मासे मिळवायसाठी जास्त वेळ थांबल्यामुळे स्किन डिसीजेस होत आहेत म्हणून घटस्फोट वाढलेले आहेत, आणि पुरुषांचं स्थलांतर झालं आहे आणि पुरुष एकदा स्थलांतरित होऊन गेले, मुली शाळेला जाताना त्यांना पळवून त्यांची विक्री होते. या सगळ्यावर रेकॉर्ड करून, अभ्यास करून त्याच्यासाठी काहीतरी निधी उभा केला जातो आहे कलकत्त्यामध्ये. आपल्याकडं अशा अनेक समस्या आहेत. पूर्वी या पद्धतीचं काम आपल्याकडं व्हायचं. म्हणून हवामान बदलाचं रिपोर्टिंग करताना मला असं वाटतं की आपण सोल्युशन जर्नलिझमकडेही बघितलं पाहिजे. फ्लड कंट्रोल, आपल्याकडे एवढे मोठे फ्लड येतात. जगामध्ये किती देशांमध्ये जवळजवळ जगातल्या 4 ते 4,500 हजार धरणांना पाडून टाकण्यात आलेलं आहे. नद्यांना मोकळं करा असं खूप ठिकाणी होतं आहे. मी तुम्हाला काही फोटो दाखवतो. हे धरण असताना धरण मोकळं झालं की तिथली जैवविविधता, तिथली मरीन लाईफ हे खूप बदलून जातं आहे. अमेरिका, युरोप, अगदी चीनमध्ये याचा आपण आता 1950च्या दशकामध्ये आपण जो धरणाचा विचार करत होतो, धरण मंदिर म्हणत होतो, आता अशी किती धरणं आहेत जी गाळाने भरली आहेत आणि त्यामुळे पूर येतोय. म्हणजे धरण हे पुराला कारणीभूत होत आहेत का? त्यानंतरचा मुद्दा की पाणी का सैरावैरा जातं आपल्याकडे? कारण पाणी शोषून घ्यायला काय आहे? आपण नद्या, नाल्या, ओढ्यांवर आक्रमण केलेले आहेत. पार काश्मीरच्या सरोवरांपासनं अगदी कन्याकुमारीपर्यंत जिथं बांधकामासाठी जी जागा मिळेल ती घेतली. आता या परिस्थितीमध्ये आपलं प्रशासन तिथं दिसतं की ते सगळं तुडवून पाणी निघून जाणार आहे. पाणी त्याची वाट काढेल. म्हणून जगामध्ये सगळे शास्त्रज्ञ काय सांगतायत की तुमच्या हिरव्या जागा, जे झाडं, आणि निळ्या जागा म्हणजे पाणथळ जागा, या वाढल्या तरच तुम्ही पूर नियंत्रण करू शकता. जपानमध्ये रस्ते जे आहेत ना ते रस्ते पाणी शोषतात आणि खाली जाऊन पाण्याचं ते नियोजन करतात. त्यांच्याकडे पैसा खूप आहे, मान्य करू शकतो. नेदरलँड तर पाण्याखालची जागा आहे, पण नेदरलँडनी पण इतक्या अप्रतिमपणे, म्हणजे काय आहे की इंटेलेक्च्युअल इनपुट घ्यायचं शास्त्रज्ञांकडनं, तंत्रज्ञांकडनं, त्यामुळे अनेक नवनवीन आयडिया येतात. आपल्याकडची मुलं संशोधन करण्यासाठी तिकडं जाऊन हातभार लावतात. आपल्याकडं ना आपल्या नेत्यांना कोणाला विचारणं म्हणजे यात कमीपणाच वाटतो. विचारायचंच नाही कोणाला, सगळं आम्हाला माहिती आहे ना, आम्ही प्रत्येक गोष्टीवर उत्तर देऊ शकतो, असे सगळे आपले नेते आहेत. त्यामुळं म्हणून हे ही जी अवस्था आली नाही ती त्याच्यामुळं आलेली आहे की आपल्या डिझाईन नेमकं काय आहे. डिझाईन सगळ्यातनं तयार होतं. तर जेवढ्या पूरभूमी आहेत, फ्लड प्लेन्स आहेत, तिथं एकही अतिक्रमण असता कामा नये. सुंदरबनमध्ये ते हॉटेल बांधले, पण ते 100 मीटर आतमध्ये, नदीपासून 100 मीटर आत, समुद्रापासून 500 मीटर आत. आपल्याकडे काढून बघा किती अतिक्रमण आहेत. मग असा पूर आल्यानंतर ते नष्ट होणार. हे सगळा विचार करून आपल्याला विकासाचं धोरण त्याला म्हणायचं, नाही तर हा किती तकलाद. आणि आपण अशा वेळेला प्रश्न विचारला पाहिजे की तुमचं जे विकासाचं धोरण होतं ना त्यांनी नेमका किती फायदा झाला आणि किती हानी झाली. लॉस अँड डॅमेज आता सांगा. सर, दर 2 दिवसाला रोज ट्रॅफिक जामच्या बातम्या येतात. मोठमोठी शहरं, दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, तिथं गाड्यांची संख्या इतकी मोठी वाढलेली आहे की रोड अपुऱ्या पडत आहेत. सायकल ट्रॅक तोडून रोड तयार केले जात आहेत
आणि ट्रॅफिक जॅममध्ये जे गाड्या अडकतात त्याच्यातून जे होणारा कार्बन उत्सर्जन आहे त्यामुळे पर्यावरणावर किती परिणाम पडतोय. तुम्ही ज्या युरोपियन देशांचं उदाहरण देत आहे त्या देशांमध्ये व्हेकल पॉलिसी आहे. आपल्या देशामध्ये घरी समजा एखादं कमवतं 1.5-2 लाख रुपये कमावणारा परिवार असेल तर पत्नीची वेगळी गाडी, पतीची वेगळी गाडी, कोणी उठतोय गाडी घेतोय, त्यावर काही पॉलिसी सरकारनं बनवलं पाहिजे का? त्याच्यावरच्या GST, आता GST कमी झाले त्यामुळे तर गाड्या अनअवेलेबल झाल्यात. ह्युंडाईसारख्या गाड्या, टाटा सगळ्यांनी प्राइसेस कमी केल्यात त्यांच्या. हे जे गाड्या पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी झालं आहे त्यानंतर ट्रॅफिक जाम होतोय, लोकसंख्या वाढली, याचा किती परिणाम होतोय या पर्यावरणावर? खूप चांगला मुद्दा सांगितला तुम्ही. परत आपल्याकडे नाही आहे पण जगामध्ये असे अनेक शहरं अनेक देश आहेत ज्यांनी काय विचार केला माहीत आहे, आपली शहरं मोटारींसाठी आहेत की माणसांसाठी आहेत. आपल्या शहरामध्ये रस्त्यावरनं चालता येणं कुठं शक्य आहे का? म्हणजे ती माणसासाठी नाही. रस्त्यावर माणसं असली पाहिजेत, वृद्धांना बसता आलं पाहिजे, गप्पा मारल्या पाहिजेत. अशा जागा काही वर्षांपासून मोकळे करून अनेक शहरं तयार झालेली आहेत जी मी हरित शहरं म्हणत होतो, कारण त्यांनी त्यांचं डिझाईन बदललं. इतकंच नाही, आता तर ते असं म्हणत आहेत की शहराच्या नियोजनासाठी आम्हाला मानसशास्त्रज्ञ पाहिजेत. सायकॉलॉजिस्ट मस्ट गिव्ह इन्साइट्स फॉर टाउन प्लॅनिंग. का? कारण मला आपल्या शहरामध्ये आपल्याला काय वाटतं, विषण्ण वाटतं का नाही, डिप्रेस्ड वाटतं का नाही, आणि तिकडं गेल्यानंतर प्रसन्न का वाटतं. तर त्यात सगळ्यात पहिलं काय झालं माहिती आहे का, मला वाटतं 2008 साली सॅन फ्रान्सिस्कोला भूकंप झाला आणि फ्लायओव्हर पडला आणि त्यांच्या लक्षात आलं लोकांनी जुळवून घेतलं आहे फ्लायओव्हरची गरजच नाही आहे. तिथून जगात सगळ्यांना असं वाटायला लागलं फ्लायओव्हरनं आपण फक्त गर्दी पुढे नेतो, ट्रॅफिक फक्त पुढे नेतो, त्याचा मूळ उद्देश अजिबात सफल होत नाही. अनेक ठिकाणचे फ्लायओव्हर पाडले जात आहेत. सेओल, पॅरिस, लंडन, मेलबर्न, पोर्टलंड कितीतरी आहेत. आणि त्यामुळे उलट म्हणजे त्याचा मानसशास्त्राने काय विचार केला, तुम्ही उंचीवर न जाता तेव्हा कप पदार्थ लेखता, माणसांमध्ये असत नाही, मोटारींना महत्त्व येतं, हे कमी करण्यासाठी सायकलला महत्त्व द्या, चालणाऱ्यांना महत्त्व द्या. हे केलं आणि पब्लिक व्हेकल सिस्टीम स्ट्रॉंग केली. 10 मिनटं चाललात तर तुम्हाला वाहन मिळालं पाहिजे अशी सिस्टीम सध्या 1 वर्षापासून कोचीनमध्ये राबवण्यात येते. कोचीनमध्ये ट्राम केल्यात, म्हणजे बोटीसारख्या ट्राम्स पण आहेत, बोटी आहेत, मेट्रो आहेत, आणि तिथपर्यंत जायला ई रिक्षा किंवा ई बसेस आहेत. कोचीचं ट्रान्सफॉर्मेशन फार वेगळ्या पद्धतीने व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आपण कोची मॉडेल स्वीकारलं पाहिजे, इतकं तुम्ही जाऊन बघा. हे याचा अर्थ काय, कुठंही आपल्याला हे करता येतं. त्याचं केंद्रबिंदू जर माणूस झाला तर, आणि मग प्रदूषण कसं कमी होतं, माणसानं तिथं चांगलं कसं वाटतं, विवेकी शहर आणि विवेकी वास्तू, न्यूरो आर्किटेक्चर, बायो आर्किटेक्चर असं एकत्रित येऊन, म्हणजे आर्किटेक्ट्स, सायकॉलॉजिस्ट असं एकत्र येऊन काम करायला लागतं. हे या शतकाचं खरं कार्य आहे. एकत्र येऊन काम करायला पाहिजे ना. मग टाउन प्लॅनर्स तिथं आले. तर त्यामुळं तुम्ही या ज्या हरित शहरांमध्ये जाऊन बघा, तुम्हाला म्हणजे साऊंड पोल्युशन जे म्हणतो ना आपण, ते 50 ते 60 डिग्री, आपल्याला व्हेनिसमध्ये पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात. हे कुठेही शक्य आहे. त्या दिशेनं आपण गेलो तर प्रदूषणही कमी करता येतं. म्हणजे हवेची गुणवत्ता 0 ते 60 मध्ये असणं कुठंच असत नाही आपल्याकडे. हे करता येईल तर आपण पुढच्या पिढीसाठी काही चांगलं केलं असं म्हणता येईल. सर, आत्ता आपण मराठवाड्याबद्दल बोलत होतो काही वेळापूर्वी, आणि मागच्या वर्षी ज्यावेळी मराठवाड्यामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला होता, जायकवाडी भरलं होतं, पाणी प्रकल्प भरलेले होते, पण त्यानंतर पुन्हा एकदा एप्रिल-मे महिन्यात अशी वेळ आली की टँकर पुरवावे लागले. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये तर सगळ्यात जास्त टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. तर ही वेळ का येते हा पहिला प्रश्न. म्हणजे समाधानकारक पाऊस होऊनही पुन्हा एप्रिल-मे मध्ये अशा पद्धतीनं टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ का येते. आणि यावर्षी जो पाऊस आत्ता मराठवाड्यामध्ये झालेला आहे, पाणी प्रकल्प भरलेले आहेत, अगदी ओव्हरफ्लो झालेले आहेत, त्यानंतर आता येत्या एप्रिल-मे महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये काय स्थिती असू शकते. आपलं पाणी व्यवस्थापन एक बघायला पाहिजे. खरं तर ना पाण्याला मीटर पाहिजे, जे कधीही शक्य होणार नाही. पाण्याला 2 मीटर असू शकतात. एक, तुम्ही पाणी किती घेता आणि पाणी किती सोडता. साधारणपणे 80% पाणी आपण सोडून देत असतो.
कुठलीच नगरपालिका पाणी शुद्ध करून पाठवत नाही. त्यामुळे मळ मिश्रित पाणी खाली जात असतं, म्हणून आजार वाढत असतात. तुम्ही काढून बघा, महाराष्ट्रातल्या सर्वात गलिच्छ नद्या देशामध्ये महाराष्ट्रात आहेत. ते गोदावरी, पंचगंगा सगळ्याच. यामुळं काय मग सिंगापूरचं उदाहरण तुम्हाला देतो. छोटा देश आहे, पण सिंगापूरने 2000 साली मलेशियाकडनं पाणी आयात करायला सुरुवात केली आणि 3 वर्षात कुठलंही पाणी त्यांचं पिण्यासाठी शुद्ध असं पाणी तयार करायला आले. कारण पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पाणी हे अतिशय प्रेस्टिजियस आहे, हे म्हणून नुसतं चालत नाही. तर तो पुनर्वापर तिकडं सगळीकडे केला जातो. आपल्याकडचं पाणी व्यवस्थापन, आता आपण पाईपलाईन घेऊया. हां, आपल्याकडं साधारणपणे 40% 50% लॉसेस आहेत. म्हणजे धरणातनं जर पाणी निघालं आपल्यापर्यंत येते तर 40 ते 50% लॉसेस आहेत. हे लॉसेस लंडनमध्ये, पॅरिसमध्ये 5% आणलेले आहेत. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर पाणी वाचवायचं. यापेक्षा सर्वोत्कृष्ट उदाहरण सांगेन मी तुम्हाला. ऑस्ट्रेलियामध्ये 9 वर्ष दुष्काळ पडल्यानंतर त्यांनी काय केलं, एक समग्रता, होलिस्टिक अप्रोच. पाणी कोण वापरतं, सगळ्यांना एकत्र बसवा. म्हणजे उद्योगधंदे, शेती, त्यानंतर पिण्याचं पाणी, हे सगळे एकत्र जर बसले, तू किती वाचवू शकतो सांग. पर्थ शहरानं 5 वर्षामध्ये पाण्याचा वापर 10% कमी करून दाखवला. जे पाणी पुन्हा वापरतात त्यांना प्रोत्साहन, न वापरणाऱ्यांना दंड. आपल्याकडं हे अजिबात अवघड नाही. या कडक अंमलबजावणी म्हणजे नियमासमोर कोणीही आलं तरी आम्ही त्यांना दंड करणार. या पद्धतीनं गेलं तर वॉटर मॅनेजमेंट तशी होऊ शकते. उलट त्यामुळे पुराचं प्रमाण पण कमी होतं. कारण जो फ्लो आहे बाहेर जाणारा तो कमी होईल ना. जागच्या जागी तुम्ही हे करू शकाल. खरं तर सर, आपण बोलतो आहे, आपण सरकारी अनास्थेबद्दल बोललो, आपण संस्था काय करतायत याच्याबद्दल बोललो, आपण अधिकारी काय करतायत बोलतो. पण जो सामान्य माणूस आहे, जो आज आपल्याला दिसतोय की त्याचे काय हाल होतात आहे जेव्हा हा पूर येतोय, पण एरवी हाच माणूस, म्हणजे मी कुठल्या भागातल्या माणसाला पिनपॉईंट करत नाही, तोच बेपर्वाईने हव्यात तसे वाहनं चालवत असतो. तोच कुणालाही पर्वा नसते आपल्या घरात किती पाणी वापरलं जात आहे, कुणालाही पर्वा नसते की आपण कशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास करतो. या सामान्य माणसाच्या जबाबदारीचं काय, आपण कधीतरी त्याला जबाबदार धरणार आहोत की नाही. कारण म्हणजे सरकार काय करताय, सरकारने आता इतकी मदत द्या, हे करा ते करा, पण शेवटी ज्या आपल्याला शिकवलेल्या जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला संविधानाने हे दिलंय ते दिलंय, पण आपण कधी, म्हणजे काय आहे त्याच्यावर उपाय काय, फक्त दंड करणं, म्हणजे याच्या पलीकडे आपण कधी जाणार आहोत. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या पातळीवर मी काय करू शकतो. म्हणजे ठीक आहे, मी थर्मल पॉवर स्टेशनचं प्रदूषण कमी करू शकणार नाही, पण मी चालत कुठपर्यंत जाऊ शकतो, मी सायकलवर कुठपर्यंत जाऊ शकतो. आपला कार्बन फुटप्रिंट म्हणूया कसं मला कमी करता येईल हे प्रत्येक जणांनी ठरवलं पाहिजे. आणि खरंच सांगायचं तर हे शाळेपासून सुरुवात करावी. मला वाटतं लहान मुलं आईवडिलांना वळण चांगलं लावतात, ते खूप आवश्यक आहे. तर आपण घनद्रव वायू तिन्ही गोष्टी बघूया की कसं कमी करता येईल. आपल्याला कचरा किती कमी करता येईल. टिश्यू पेपरचं आपण एक उदाहरण घेऊ. आता आपल्याला विचार न करता हॉटेलमध्ये गेले की उचलला टिश्यू पेपर, पुसून टाकला. तुम्हाला कल्पना आहे का की टिश्यू पेपरसाठी जगामध्ये किती झाडं तोडली जात असतील. तर जवळजवळ 27 कोटी झाडं दरवर्षी आपल्याला टिश्यू पेपरसाठी तोडले जातात. आपण निदान माझ्या पातळीवर तरी मी ते कमी करेन. मी टिश्यू पेपर वापरणार नाही, हातरुमाल ठेवेन. तीच बाब आंघोळीच्या बाबतीतली आहे. पुणे मुंबईकरांना पाणी खूप मिळतं, त्यामुळे तोटी बंद करणं माहीत नाही, पण राजस्थानामध्ये अर्ध्या बादलीत काम हे करणारे लोक आहेत. ते पाणी अपार्टमेंटनी मिळून एकत्र तुम्ही पुन्हा ते शौचासाठी वापरू शकता, ते पाणी तुम्ही बागेला वापरू शकता. पाण्याचा पुनर्वापर हा अपार्टमेंट्सनं कंपल्सरी का करू नये आणि प्रत्येक अपार्टमेंटला पाणी तुम्ही जमिनीत साठवण्यासाठी कंपल्सरी केलं तर पाण्याबद्दल आपण ही जागरूकता नक्की आणू शकतो. म्हणजे मी माझं तेवढं फुटप्रिंट कमी करेन. कचरा नेमका काय आहे. खरं तर कचरा फक्त प्लास्टिकचा आणि काचेचा असू शकतो, बाकीचा सगळा रिसायकल होतो. आता इतके चांगले मॉडेल्स निघालेले आहेत की ओल्या कचऱ्यापासून तुम्ही खत किंवा गॅस करू शकता.
प्लास्टिकपासून डिझेल केलेलं मी कोल्हापूरच्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीमध्ये अप्रतिम, म्हणजे किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कोल्हापूरचं जे ना ते सगळ्या बाबतीमध्ये कार्बन न्यूट्रल होण्याच्या दिशेने पुढे चाललेलं आहे. त्यांनी जवळजवळ 60,000 झाडं लावलेली आहेत, त्यामुळे कार्बन सिक्वेस्ट्रेशन अशा सगळ्या गोष्टी ते करतात. हे जसं खरं तर बंधनना या हॉटेल्स, त्यानंतर मंगल कार्यालयं, हॉस्टेल्स यांना लावलं पाहिजे की तुमचा ओला कचरा बाहेर येताच कामा नये. हे सार्वजनिक पातळीवर बंधनकारक सहजगत्या होऊ शकतं, त्यात काही अवघड नाही आहे, तंत्रज्ञान उपलब्ध आहे. वैयक्तिक पातळीवर मी आणखीन असाही विचार करू शकतो की मी खाद्यपदार्थ घेतो ते नेमके कुठले आहेत. सफरचंद मी घेताना विचारतो का की ते काश्मीरचं, हिमाचल प्रदेशचं आहे का कॅलिफोर्नियाचं आहे. हे जर केलं तर मी माझ्या लेवलला कार्बन फुटप्रिंट कमी करू शकतो. असं जर सगळ्यांनी केलं तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला जाणवू शकतो. असे अनेक देशांमध्ये प्रयत्न केले जातात आणि त्या इनोव्हेशनला पुन्हा खूप बक्षिसं मिळतात. म्हणजे प्लास्टिकचा पुनर्वापर आणि उत्तम देखण्या वस्तू यामध्ये जपान पुढे आहे. आपण का नाही जाऊ शकणार? तशा स्पर्धा आपण घेतल्या तर, की आकर्षक पद्धतीने प्लास्टिक सचवून दाखवा, असं अनेक वेळेला आपल्याला करता येऊ शकतं. मला असं वाटतं पण आपण थोडा आपला फोकस जो आहे तो मुख्यत्वे मराठवाड्यामध्ये आत्ता जे झाले त्याच्याकडं आणूया आणि त्याच्याबद्दल आपण बोलूया की हा जो आत्ता जी स्थिती झालेली आहे मराठवाड्यामधली ती अशीच पुढं होण्याची शक्यता किती वाटते, हा एक भाग. हे टाळण्यासाठी काय करता येईल किंवा ह्याबद्दल काय वाटतं तुला? म्हणजे ला निना किती दिवस चालणार आहे ह्याचा काय अजून अंदाज. एक तर काय खूप लाँग टर्म याचे फोरकास्ट नसतात, पण ला निना कदाचित 1 वर्ष पुढे चालू शकतं. जसं आत्ता सांगितलं की पुढच्या आठवड्यात पुन्हा अतिवृष्टी होणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. कारण पावसासाठी जे काही 14-16 घटक आहेत ना त्यातले काही ऐन वेळेला बदलतात. म्हणजे मध्येच कुठतरी कमी दाबाचा पट्टा आला की ते सगळं वळून जातं. आपण बघतो ना मान्सून येताना अंदमानहून निघाला आहे पण केरळला यायला वेळ लागतोय. तर त्यात अनेक फॅक्टर्स आहेत. पण तरीही मला असं वाटतं की अशी अतिवृष्टी होणार याला आपण तयारी ठेवली पाहिजे. मग ती कशी तयारी ठेवली पाहिजे? तर आपल्या शेजारचं चिमुकलं बांगलादेशचं उदाहरण आहे. बांगलादेशमध्ये ढाक्याला इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंट नावाची संस्था आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची. मराठवाडा ही सध्या हवामान बदलाची केंद्रभूमी झाली, इपी सेंटर आहे. म्हणजे आम्ही तीव्र दुष्काळ, टेम्परेचर, वीजबळी आणि अतिवृष्टी, ढगफुटी सहन करतोय. इथं एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचं संशोधन केंद्र आवश्यक आहे. ही खरं तर हे सगळ्यांनी याचा आग्रहपूर्वक मांडणी करायला पाहिजे. याचं कारण असं की आता अतिवृष्टी झालेली आहे, नेमकं काय करायचं? परत बांगलादेशचं उदाहरण देतो. तिथं खारं पाणी नद्यांमधनं शेतामध्ये घुसतं. तर खाऱ्या पाण्यात तगणारा तांदूळ त्यांनी शोधला आणि सगळ्यांना दिला. पाणी जास्त काळ जर शेतामध्ये राहिलं त्यांनी तरंगती शेती केलेली जी आता याच्यामध्ये अडॉप्ट केली जाते आसाममध्ये. आम्हाला आता खरा प्रश्न आहे की 1 महिनाभर शेतात जाता येणार नाही. पण समजा ऑक्टोबर अखेर नोव्हेंबरमध्ये शेतात गेलं तर रबीला काय पेरायचं हे देशातल्या राज्यातल्या शेती संशोधकांनी येऊन सांगितलं पाहिजे. आम्ही पीक बदलायचं का? सोयाबीन घेत होतो, नंतर हरभरा घेत होतो, आता कोणतं पीक घ्यावं का? आम्हाला वेगळंच काही पीक म्हणजे ज्याला वृक्ष शेती म्हणते तशी करायची का? औषधाची शेती? काय नेमकं करायचं? त्यात सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडं माती नाही आहे, तिथं माती कशी वाढवायची यासाठी वैज्ञानिकांचं इनपुट खूप आवश्यक आहे. कारण इथून पुढं हे असे प्रसंग येणार आहेत. समजा पाऊसच पडला नाही तर कोरड्या मातीत 60 दिवस कोरड्या मातीत तगेल अशी ज्वारी शोधून काढली होती आपल्याकडे. त्याला केंद्र सरकारच्या विभागानं परवानगीच दिली नाही. पण आता कदाचित अशा व्हरायटीज, खरं तर जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग तो आहे. हे 2000 साली ना आपण कल्पना केली होती की 21वं शतक कसं असेल. तर तेव्हा असं सांगत होते काही नाही, फार सोपं आहे. जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशननं आपल्याला काय करायचं आहे तर फोटोसिंथेसिसची इफिशियन्सी 1% आहे, ती 5%ने वाढू. झालं ना म्हणे, 5 पट उत्पादन वाढलं. कदाचित हे शक्य आहे, पण हे खाजगी लोकांना नको असेल. पब्लिक इन्स्टिट्यूशन्सचं हे काम आहे. त्यांनी जर हे शोधून काढलं की अति पाणी आलं तरी आमचं हे विज्ञानाचं काम नाही तर काय आहे.
विज्ञानानं शेतीच्या आणि गरिबांच्या उपयोगाला आलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. आणि तसं संशोधन होण्यासाठी राजकीय इच्छा तशी मागं लागली पाहिजे त्याच्याने. आता अशी स्थिती आहे की मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये पाणी अजूनही आहे. हो. अनेक भागामध्ये माती वाहून गेलेली आहे. हो. अनेक भागामधली पिकं गेलेली आहेत. तर असं काही सांगता येईल का की 1, 2, 3 ह्या गोष्टी आता प्राधान्यानं व्हायला पाहिजेत? आत्ता पेरणी कशी करायची आणि पेरणीला मदत, पेरणी काय करायची याच्याबद्दलचं मार्गदर्शन खूप म्हणजे शेती वैज्ञानिक नाही आहे. नवीन असे कोणते पिकं आहेत की जे कमी दिवसात येऊ शकतील? कदाचित मका असू शकेल. आणखीन कोणते पिकं आहेत? औषधी काही वनस्पती असू शकेल. पीक कोणतं घ्यायचं याबद्दल वैज्ञानिक किंवा नवीन काही अशी व्हरायटी आहे का? इक्रिसाट, हैदराबादला इक्रिसाट आहे जे ड्रायलँडमधलं रिसर्च करतं. त्यांच्याकडं खूप चांगली तूर पण आहे जी चीन वापरते, पण आपण त्याच्याकडे फार लक्ष देत नाही आहोत. असं नेमकं काय आहे? वाटाणा कोणता नवीन आणता येईल का? हे संशोधकांनी सांगणं आवश्यक आहे. तर आम्हाला पेरणी करता येईल मुख्य म्हणजे. आणि दुसरं, पाण्याचा निचरा करण्यासाठी काहीतरी आपल्याला सगळ्या इंजिनियर्सना तिकडे लावावं लागेल. पाण्याचा निचरा करून द्या. गेलेली माती पुन्हा आणण्यासाठी कुठल्या देशामध्ये कधी कुणी प्रयत्न केलेत आणि त्याला यश आले असं काही उदाहरण आहे का? की अशी तर परिस्थिती आणखीन अनेक भागांमध्ये यापूर्वी कुठं कुठं ओढवलेली असेल की जिथं तुमची चांगली माती वाहून गेली आहे. ती खूप दीर्घकालीन प्रक्रिया आहे. पण चीनमध्ये वाळूपासून माती तयार करतात. वाळूपासून उत्तम पोषक माती चीनमध्ये तयार केली जाते. त्याचे अनेक यूट्यूबवर माहिती पण आहे. पण आपल्याला ते खूप दूरचं आहे, खर्चिक असेल. निदान तळ्यामध्ये जिथे जिथं माती वाहून गेली आहे ती तरी परत आणून टाकून द्या आमच्या शेतावर. माती खूप वाहून गेली आहे. कुठं कुठं गेली असेल? नद्यामध्ये गेली आहे का? त्यानंतर तळ्यामध्ये गेली आहे का? कुठं बंधाऱ्यामध्ये जाऊन बसली आहे, धरणामध्ये जाऊन बसली आहे, ती आणून टाकायला मदत करा. पण आणखीन माती तयार करण्यासाठी इतर जे काही हे प्रयोग असू शकतात, केवळ बायोमास किंवा मातीविना शेती तिथं काही करता येते का, अशा पद्धतीने वैज्ञानिकांनी सांगणं आवश्यक आहे. मराठवाड्याच्या अनेक ज्या समस्या आहेत तर त्याच्यामुळं अशी तुम्हाला कुठेतरी असं वाटतं का की म्हणजे क्लायमेट चेंज असेल, शेतीशी रिलेटेड समस्या असतील, इतर काही आणखी असतील, तर त्याच्या कुठंतरी मुळाशी मराठवाडा हा बऱ्यापैकी निर्णायकी आहे असं तुम्हाला वाटत नाही का? त्याचा ह्या सगळ्या डिसिजन मेकिंगमध्ये मराठवाड्याचा हिताचा सर्व 8ही जिल्ह्यांकडे बघता येईल, तिथल्या शेतकऱ्यांचा विचार करता येईल, सामान्य नागरिकांचा विचार करता येईल, अशा पद्धतीचं नेतृत्वच तिथं नाही आहे. त्याचाही कुठं ह्या सगळ्या अशा आता जी परिस्थिती आली आहे त्याच्यावर परिणाम दीर्घकालीन किंवा शॉर्ट टर्म होतोय असं तुम्हाला नाही वाटत? हो, नक्कीच आहे. मराठवाड्याचा राजकीय प्रभाव राज्यावर किती पडतो असा तो प्रश्न आहे. म्हणजे किती प्रमाणात दबाव पडून मराठवाड्याच्या बाजूने निर्णय होतात आणि त्यासाठी आपले लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात. आता पाण्याच्या बाबतीत आपण किती जागरूक आहोत. अहमदनगर आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, मराठवाडा इथं चांगल्या पद्धतीने उगम होऊन वाहणारी नदी नाही. आपल्या सगळ्या कोरडवाहू भागात जन्मलेल्या नद्या आहेत त्या. जी येते गोदावरी, ती जर नाशिक आणि नगरनी कृपा केली तरच पाणी जायकवाडीमध्ये येणार. याला जलपरावलंबिता म्हणतात, अशी मोजता येते. म्हणजे जगामध्ये जलस्वावलंबी देश कोण आहेत तर तुर्कस्तान आणि चीन. त्यांना कोणाकडे बघायला, त्यांच्याकडे. आणि बांगलादेश सगळ्यात परावलंबी, कारण सगळ्या नद्या बाहेरून त्यांच्याकडे येतात. तसं आपण जलपरावलंबी आहोत, मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आपण दबाव पण आणू शकत नाही. एक तर खालच्या बाजूला असणाऱ्यांना फारसा वाव नसतो, हे लक्षात घ्या. तुम्ही किती नदीच्या खालच्या बाजूला जे आहेत ना त्यांना फारसं बोलता येत नाही. पण बोलण्यासाठी पण एकत्र कोण येतं? मराठवाड्यातले किती आमदार या जायकवाडीतल्या पाण्यासाठी आग्रही असतात. त्यांना असं वाटतं की फक्त औरंगाबादच्या लोकांचाच प्रश्न आहे, आमचा नाही. लातूरचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा ते इकडं बघत नाहीत. त्यामुळे मराठवाडा असा एकत्र म्हणून कधी काम करतो का? हैदराबाद मुक्ती लढ्यानंतर आपण एकत्र असं कधी बांधलं गेलं आहे का? नाही. विकासाचे प्रश्न मांडताना सुद्धा आपण या पद्धतीने बघत नाही. त्यामुळे राजकीयदृष्ट्या काय होतं या सगळ्याकडे बघताना आपण स्वतःसाठी काय पद्धतीने काम करायला पाहिजे. मग आपण आपल्याच बाबतीमध्ये जर शिक्षणाच्या बाबतीमध्ये
म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ बाबासाहेबांचे पण बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉलेज चालू केल्यानंतर मराठवाड्याला शिक्षण आलं आणि त्यामुळे विकास सुरू झाला. त्यानंतर आपण आपल्या भागामध्ये विकासासाठी नेमकं काही केलेलं आहे का स्थानिक पातळीवर, त्याचा पण दबाव नाही आणि राजकीय दबाव पण नाही. त्यामुळे आपण कायम उपेक्षित असतो आणि त्यासाठी आपण सगळेच कारणीभूत आहोत. पत्रकारसुद्धा काही बाजूला लावून धरत नाहीत. मध्यंतरी आपल्याकडे एक वाजपेयींच्या काळापासून एक नदीजोड प्रकल्पाबद्दल चांगली चर्चा सुरू होती. मध्यंतरी ती बंद पडली. आणि दुसरी अशी की मागे 2014ला फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा मराठवाड्यासाठी एक वॉटर ग्रीडची संकल्पना आणली होती. बबनराव लोणीकर वगैरे खूप आग्रही होते त्यासाठी. ती थंड बस्त्याच आहे. तर ह्या दोन्ही कल्पना किती व्यवहारी वाटतात मराठवाड्यासाठी? खरं ना, आपल्याकडं पूर्वीपासूनची कोणती पाणी व्यवस्थापनाची पद्धत आहे ती आपण बघू. आणि ती का होती? आपल्याकडं उष्णतेचं हे प्रमाण खूप असल्यामुळं पाणी उडून जाण्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळं बारव विहिरी, आड, खजिना विहीर हे सगळे प्रकार त्यामुळं अस्तित्वात होते. याचं दुसरं उदाहरण बघू. 1980च्या दशकापर्यंत आपल्याकडं पाझर तलाव खूप मोठ्या प्रमाणात झाले. उद्देश काय होता? पाझर तलावामध्ये पाणी साचवावं आणि नंतर खालच्या विहिरींना त्यांनी पाझरून द्यावं. यामध्ये गाळ अडकून पडला. इरिगेशन डिपार्टमेंटला त्याचं मेंटेनन्स करायचं कधी सुचतच नाही. मग ते पाणी उडून जायला लागलं. त्याच्यामध्ये तुम्ही काही सुरुंग लावले, पाणी खाली जाईल. शाफ्ट घेतले, पाणी खाली जाईल. खऱ्या अर्थानं विकेंद्रित पाणी असणं हे आपल्याला अपेक्षित आहे. जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोपटराव पवारांनी केलं. CCT कंटिन्युअस कंटूर ट्रेंचर, हा ज्याला लोखंड लागत नाही, सिमेंट लागत नाही, पण पडलेल्या पावसापैकी 80% पाणी त्या भागामध्ये जिरतं. अणदूरला सुद्धा असे प्रयोग केलेले आहेत हॅलो मेडिकल फाउंडेशननी. हे खरे आवश्यक आहेत. पाणी व्यवस्थापनाचा विचार आपण स्वतंत्र सुटा करतो, तो अतिशय चुकीचा आहे. माती आणि पाणी दोन्हीचं एकत्र व्यवस्थापन करायला पाहिजे. ते जागीच करायला पाहिजे. तर तिथं पाणी तुम्हाला उपलब्ध होईल. मग ते विहिरींना पण येईल. नाहीतर 1,500 फुटापर्यंत लातूरला जायला लागतं. आणखीन बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 600 फुटापर्यंत जायला लागतं. भूजल तुम्ही कसं वाढवणार आहात? त्यासाठी हे जे बाकीचे फॅन्सी प्रकार आहेत ना, ते दूर बघू. पण आधी आम्हाला आमच्या भागामध्ये एवढं पाणी यायलं ना, ते तिथं साठवू द्या. भूजल पातळी वाढू द्या. आणि त्यासाठी झाडं लावणं, गवत वाढवणं. आपला गवताळ प्रदेश आहे. गवत आपल्याकडे वाढणं आवश्यक आहे. मांजरसुंबा म्हणजे मांजरसुद्धा दिसणार नाही असं गवत. म्हणून आपल्याकडे दूध दुभतं खूप आहे. या पद्धतीने आपल्याला जुन्यातलं काय आणि नवीन काय असा विचार करायला पाहिजे. हे आत्ता जो पाऊस पडला आहे त्याच्यामुळे तुमच्या पाण्याची पातळी वाढेल? नक्कीच वाढेल. म्हणजे अगदी मातीवर अवलंबून आहे, पण तरीही भूजल पातळी आत्ता पूर्वीपेक्षा नक्कीच बरी असेल. पण साखर कारखाने आमच्याकडं प्रमाण किती याची कल्पना आहे. त्यामुळे परत उपसून नेतीलच. हां, म्हणजे पूर्वी आमचं धरण भरलं तर 4 वर्ष तरी पाणी पुरायचं. आता 1.5 वर्ष खूप झालं तोपर्यंत. आणि ही सगळीच सोलापूरची अवस्था तशीच आहे. सगळीकडची अवस्था अशी आहे. पण भूजलाची पातळी नक्की वाढेल. सर, म्हणजे आपल्या गप्पा सुरूच आहेत, पण पुन्हा एकदा म्हणजे तांत्रिक गोष्ट आम्हाला समजावून द्या. कारण सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडलाय की हे घडलं का? आत्ता नक्की काय झालं होतं की हे घडलं? म्हणजे आपल्याला माहिती आहे की पावसाळा सुरूच आहे. पावसाळा काही ऑफिशियली संपलेला नाही. मात्र सिच्युएशन जी काय झाली होती ती काय होती ते आम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगा ना. म्हणजे कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरावर होताच, पण फक्त मराठवाड्यावर ही जी अवकृपा झाली ती कशामुळे झाली? नाही, फक्त मराठवाड्यावर नाही आहे ना. नाही, आत्ता हे जे 4 दिवस आपण बघतोय, हे जो पाऊस झाला म्हणजे ज्याला आपण प्रलयंकारी पाऊस म्हणतोय, जो की सगळ्यात जास्त धाराशिवमध्ये, सोलापूर जिल्ह्यात, लातूर आणि मोठ्या प्रमाणात बीडमध्ये, बाकीचे मराठवाड्यातले जिल्हे जे होते त्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. तेव्हा काय झालं होतं नक्की? म्हणजे वातावरणात काय बदल झाले होते नक्की? हो, म्हणजे आधी सांगितलं त्याप्रमाणे खरं तर त्याचं बंगालच्या खाडीचाच तो भाग आहे आणि ते ढग सगळे इकडे आले म्हणून आहे. पण आपण जे समजतं की तो फक्त मराठवाड्यावर नाही, मराठवाड्याचं आपल्याला माहिती आहे म्हणून आहे. तेलंगणा, कर्नाटक, जुन्या हैदराबाद स्टेटभर पूर्णपणे याचा परिणाम जाणवलेला आहे. आणि त्याचं कारण
मध्ये बाष्पाचं प्रमाण वाढलं, ढग वेगळ्या पद्धतीचे तयार झाले आणि तो जो ढगाचा मनोरा जिकडं जाईल तिकडं त्या ठिकाणी तो जास्त पडला. पण हे सतत येत राहिलेत, हे लक्षात घ्या. तो आपला मान्सून पण ना हळूहळू पुढे येतो असं पण म्हणतो. म्हणजे केरळकडनं जो येतो तो टप्प्याटप्प्यानं येत राहतो, म्हणून तो 3-4 महिने चालतो. तसा पद्धतीने आता पश्चिमच्या खाडीतनं जो काही वारा येत गेलेला आहे तो सतत टप्प्याटप्प्यानं येत गेलेला आहे. अजूनही आत्ता त्याचाच एक भाग, तुम्ही तैवानला जे चक्रीवादळ आलं तो ते पूर्वेकडनंच आलेलं आहे, ते आपल्याकडं आलं नाही. पण म्हणजे थोडक्यात काय की पूर्व बाजूला किती डिस्टर्बन्सेस तयार होत आहेत, इकडं पश्चिमेला पण होतात, पूर्वेला पण होतात. आणि याचं आपल्याकडं जो परिणाम होतोय त्याची कारणं 2 ध्रुवांपासून सुरू होतात ना. अहो जग सगळं एक आहे. आपण पर्यावरणाला सीमा नाहीत हे म्हणतो, पण आपल्याला लक्षात घेत नाही की कुठेही जरी झालं तरी त्याचा परिणाम आपल्यापर्यंत येणार आहे. म्हणजे मला त्याचं काय असं म्हणून चालणारच नाही. मग इकडचा ध्रुव असेल, तिकडचा ध्रुव असेल, सगळे समुद्र असतील, सप्तसमुद्र, हे सगळे जे काही वाढत आहेत, कार्बन शोषून घेणार कोण? समुद्र. कार्बन जे उत्सर्जन होतं 30% समजा जंगल शोषून घेतं, 30% हवेत जातं, उरलेलं समुद्र शोषून घेतं, त्यातनं कार्बोनिक ॲसिड तयार होतं, तो लवकर तापतो. त्यामुळे तो तापला की त्याचा सगळ्याचा हा परिणाम आपल्यावर या पद्धतीने होतोय. अशा पद्धतीचं जे चित्र आहे हे दिसायची ही काही शेवटची वेळ नक्कीच नसेल ज्या पद्धतीचं हवामान बदलाच्या बद्दल आपण बोलतोय. तर समजा नजीकच्या भविष्यामध्ये कदाचित पुढच्या पावसाळ्यामध्ये अशी किंवा कदाचित त्याच्या एक्झॅक्टली विरोधी जी आपल्याला पाहायची सवय आहे, दुष्काळी आणि स्कार्सिटीची टंचाईची परिस्थिती निर्माण झाली, तर आपण त्याला कशा पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे, आपण काय बदल करायला पाहिजेत, इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यानं, गाव पातळीवर, सरकार म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे आता, असं काही तुम्ही सांगू शकाल? 2004 साली सुनामी आली होती ना, त्यावेळेला जगाला असं वाटलं की ही खूप गंभीर घटना आहे आणि जगाने तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचा विचार, तेव्हा आपल्याकडं आपत्ती व्यवस्था प्राधिकरण जे स्थापलेले आहेत राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, ते 2005 पासून सुरू झालेले आहेत. तेव्हा त्यांनी ठरवलं होतं आपत्तीची जोखीम कमी करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. त्या पद्धतीने जगात अनेक देश गेले. आपणही म्हणतो आम्ही तसं करतोय म्हणून, ते प्रत्यक्षात किती होतं बघायला पाहिजे. मी 2006 पासून 2018 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर अशासकीय सदस्य म्हणून काम केलेलं आहे. कोणीही त्याला महत्त्व देत नाही, त्या बैठकांनाही फारसा काही अर्थ असत नाही. पण तेव्हा अनेक वेळेला अशा सूचना दिल्या होत्या की, म्हणजे विनंती केली होती, अर्ज केला होता म्हणा, की आपण डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट करूया. म्हणजे एक दुष्काळी गाव घेऊ, तिथं काहीतरी काम करू आणि दुष्काळ किती कमी करता आला. एक प्रवण गाव घेऊ आणि तिथं काम असं करून नंतर असं सांगू की इथं पूर आला पण ही हानी कमी झाली, आम्हाला आपत्ती आल्यानंतरही त्याची जोखीम कमी करता आली असं आम्हाला सांगता आलं पाहिजे. कोकणाचं उदाहरण घेऊ. कोकणच्या पूर्ण किनारपट्टीवर मँग्रोव्ह लावले तर पुराचा धोका कमी होईल, चक्रीवादळाचा धोका कमी होईल. पूर्ण किती अवघड काम आहे हे. काही गावांमध्ये करूयात ना. 2004च्या सुनामीमध्ये तामिळनाडूत अनेक मृत्यू झाले. 2 गावात एकही मृत्यू झाला नाही, एक पिच्छावरम आणि मुत्तुपेट. तिथं स्वामीनाथन फाउंडेशननी लोकांच्या मदतीने मँग्रोव्ह लावून घेतले होते. आता हे काय अवघड काम आहे का? त्यामुळं आपल्याला या भागामध्ये पूर समजा येतोय तर पुराची शक्यता लक्षात घेऊन अलर्ट यंत्रणा, आणि अलर्ट यंत्रणा म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत ती गेली पाहिजे. मग तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तुम्ही काय करताय, दारं आधी फेब्रुवारीपासून तुम्ही दारं बघितली पाहिजेत ना. आणि हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काम म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे, नाही तर एवढी हानी होते. असे अनेक टप्पे आपल्याला सांगता येतील. म्हणजे एकीकडे पुरासाठी सांगता येतील, एकीकडे दुष्काळासाठी सांगता येतील. वीज पडल्यानंतर तुम्ही झाडाखाली थांबू नका. वीज बळी आपल्याकडे सगळ्यात जास्त जातात, कारण प्रत्येक ग्रामपंचायतीवर एक, आणि मोबाईल आहेत आता, हां, त्यानंतर रेडिओ आहेत. आपण एवढं ओरडून सांगावं ना फक्त की पाऊस पडतोय, पडणार आहे, तुम्ही झाडाखाली थांबू नका. किती मृत्यू वाचू शकतील. तर प्रत्येक डिझास्टरचं हे करून जिल्हा पातळीची आणि स्थानिक पातळीची यंत्रणा स्ट्रॉंग करता आली पाहिजे. तिथं इंटेलेक्च्युअल इनपुट दिलं पाहिजे.
कारण शेवटी प्रत्यक्ष जोखीम ते हे करत असतात. आता लातूरला भूकंप झाला तर औशाच्या तहसीलदाराला कुदळ आणि फावड्या नव्हत्या तेव्हा मिळाले. हे शेवटच्या स्थानिक आपण स्वराज्य म्हणतो, पण त्याला तिथं सशक्त करण्यासाठी ट्रायल घेतल्या पाहिजेत. जपानमध्ये, अमेरिकेमध्ये भूकंप झाला तर शाळेतल्या मुलांना शिकवतात, भूकंपाला तर काय करा, याच्या खाली जाऊन बसा, त्याच्या खाली जाऊन बसा, तुमचं सगळं तयार आहे की नाही बघा. याला प्रोॲक्टिव्ह मॅनेजमेंट म्हणतात आणि ती सगळ्यांना शिकवावी लागते. तसंच या सगळ्याच्या बाबतीमध्ये आहे. तर आपण आपले मुंबईमध्ये तो मॅनहोल उघडा राहिल्यामुळे एक डॉक्टर गेला होता ना, अशा चुका होऊ कशा शकतात? हे आपण एरवीचं आपलं प्रशासन खूप व्यवस्थित चोख केलं ना तर 50% याचे आपले हानी कमी होऊ शकते. आणि त्या दृष्टीने विज्ञानाचा उपयोग, त्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा उपयोग, त्या दृष्टीने लोकांचा उपयोग, हे सगळे गणेश मंडळं, दहीहंडीची मंडळ, या सगळ्यांना यामध्ये का आपण लावू शकत नाही कामाला? सर, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांकडून काय चुक्या झाल्या एवढ्या वर्षांमध्ये? कारण पूर्वी आपण बघायचो नदीच्या किनाऱ्याने आमराई राहायची, झाडं राहायचे, त्याच्यानंतर ज्या जमिनी होत्या, आता शेतकरी जवळजवळ नदींच्या जवळ जास्त चालला आहे. जे नदीचे कालवे आहेत त्याच्या जास्त जवळ चालला आहे, बांध वाढवतोय, शेती वाढवतोय. आणि आपण जर बघितलं तर जे नदीकाठचे आहेत त्यांना यामध्ये खूप जास्त डॅमेज झालेला आहे. शेतकऱ्यांच्या काय चुका झाल्यात आणि भविष्यामध्ये वानरं शेतामध्ये येतात आणि तिथलं पिकाचं नुकसान करतात म्हणून झाडं कापण्यात आली मोठ्या प्रमाणात. मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे घडलं, माझ्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा हे घडलं आहे. तर पुढं काय चुका कमी करता येईल शेतकरी लेवलला, त्यांच्या गावातल्या लेवलला, आणि त्यांच्या ज्या नदी आहेत, ज्या रिसोर्सेस आहेत, त्यांना कसं मॅनेजमेंट करता येईल? एक तर ना, नदीला एवढं पाणी येईल असं कधी कोणी विचार केला नाही, त्यामुळे थेट नदीमध्ये घरं बांधलेली आहेत ना लोकांनी, कारण जागा नव्हती. त्यामुळे चला सार्वजनिक जागा आहे तर तिथं जाऊन घर बांधू. तर नदीविषयीचा असा धोका कधी विचारात घेतला नाही. पण तेव्हाही इरिगेशन डिपार्टमेंट काय करत होतं, त्यांनी तिथं बांधू द्यायला नाही पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे ना, झाड तोडायचा, हा नेहमीच येतो. खरं तर केंद्र आणि राज्य सरकारनं झाडं लावायला अनुदान दिलं पाहिजे. कारण आपण जैवविविधता इतकी किरकोळीत घेतलेली आहे झाड ही गोष्ट. कारण झाड तुटलं तर काय, एक झाड, एका झाडावर जर एक खार असेल तर याचा अर्थ असा की तिथं 300 ते 350 प्रकारचे कीटक आहेत. ही बायोडायव्हर्सिटी असते. तर झाडाची किंमत काढता येते आजकाल. म्हणजे 5 वर्षाचं झाड आहे, साधारणपणे जर 30 फूट आहे तर त्याची वर्षाची किंमत साधारणपणे 12 लाख वगैरे येऊ शकते, त्यानं मिळणारा थंडावा. मग केंद्र सरकारनं याच्यासाठी अनुदान दिलं, राज्य सरकारनं अनुदान दिलं तर झाड तुटणार नाही. एक वेगळं उदाहरण देतो. पश्चिम बंगालमध्ये मुलगी 18 वर्षाची झाली की तिला एक रकमी 25,000 रुपये मिळतात, कन्या सन्मान वगैरे. बालविवाह 18पर्यंत होत नाहीत, त्यामुळे तिकडे कमी झालं असेल प्रमाण. तसं झाड तोडू नये म्हणून तुम्ही, कारण झाड हे तुम्हाला पाहिजे ना, कार्बन शोषून घ्यायला झाड पाहिजे, ते आपत्ती कमी करणारं पण प्रकरण आहे. म्हणून झाडं वाढवण्यासाठी गट म्हणून, उद्योग म्हणून, कोणालाही, सगळ्यांना, जसं सध्या सोलरचं फॅड आलं ना, सगळेजण सोलरमध्ये उतरत आहेत, तसं वृक्षामध्ये लोकांनी उतरावं. यासाठी काहीतरी आपल्याला वेगळं धोरण करणं आवश्यक आहे. तर वृक्षतोड होणार नाही. आणि त्यामुळे ह्या सगळ्याच आपत्ती, मग वृक्ष जसं असेल तसंच आपल्याला गवताळ प्रदेश वाढवा म्हणून आपल्याला, कारण मग बकरी वाढतील, प्राणी वाढतील, दूध दुभतं वाढेल. या दृष्टीने काहीतरी आपल्याला नियोजन नक्कीच करता येईल. हे जे फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी आहेत त्या करू शकतील. असं आहे की म्हणजे पर्यावरणवाल्यांनी कितीही हाकारे दिले आणि कितीही धोक्याच्या सूचना दिल्या तरी त्या कोणी ऐकल्या नाहीत आणि त्याचे परिणाम आज आपण बघतोय. यापुढच्या काळामध्ये लोक काही शहाणी होणार नाहीत आणि हे जे सुरू आहे हानी निसर्गाची ती याच पद्धतीनं सुरू राहणार आहे. तर हे गृहीत धरून पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या लोकांना यापुढच्या काळामध्ये काय धोके दिसत आहेत? अनेक अंगांनी धोके आहेत. एकतर हवेचं प्रदूषण आपल्याकडचं जे आहे, वायू प्रदूषण, ते इतकं भयानक वाढत जातं आहे. कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं आहे. म्हणजे कीटकनाशक आपल्याकडे जगात बंदी घातलेले 70 कीटकनाशक आपल्याकडे मिळत आहेत. म्हणजे किती अंगांनी हे सांगतो. त्यामुळं
लातूरमध्ये दररोज 150 ते 200 केमोथेरपी होतात. कोल्हापूरमध्ये शिराळची 30 गते, जी पंजाबची कॅन्सर ट्रेन आहे त्या पद्धतीने. त्यामुळे आपण एकीकडे हे आरोग्यामध्ये किंमत चुकवतोय, दुसरीकडे ह्या ज्या आपत्ती येत आहेत त्या सगळ्या वाढत जात आहेत आणि त्यामुळे आपली हानी किती होतं ह्याचा विचार काही करायचा की नाही. आपल्या देशाचं आपण प्रगतीचं सगळं बघू. आपल्या देशात 33 कोटी हेक्टर जमीन आहे. 1950 साली 65 लाख हेक्टर ही पूरग्रस्त जमीन होती. 33 कोटीपैकी 33 कोटी 65 लाख. 1990 साली ती 90 लाख झाली. आज मी त्याला 4 कोटी हेक्टर जमीन ही पूरग्रस्त आहे. म्हणजे पुराचं प्रमाण वाढलंय, पूर दिवस वाढलेले आहेत आणि पुराची वारंवारिता वाढली आहे. तर यापुढच्या काळामध्ये पूर येत राहणार, नक्कीच येत राहणार. तर याला रोखण्यासाठी आपण कधीतरी त्याचं हे का आले, याला कोणते कोणते घटक जबाबदार आहेत, प्रशासन म्हणून काहीतरी करणं आवश्यक आहे आणि तसे प्रश्न आपण विचारणं आवश्यक आहे. हे जर विचारले नाहीत तर हे याच्यापेक्षा अनेक पटीने वाढणार. जे उत्तराखंड आणखीन हिमाचलमध्ये होतं. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की नकाशावर उत्तराखंड हिमाचल राहतील की नाही शंका आहे. तो खडक कोणत्या प्रकारचा आहे आपण बघतोय. हिमालयमधला अतिशय ठिसूळ खडक आहे. तिथं 60 बोगदे, 90 धरणं. मग 2 धरणं वाहून जातात तेव्हा तुम्ही पूर्वी केलेला जो तुमचा विकासाचा अहवाल आहे ना, जे प्रॉफिट तुम्ही बुक केले होते त्याचं काय झालं असं कोण विचारायचं. जोशीमठ 9 इंचानं खचलाय, 9 सेंटीमीटरनं खचलाय. कर्णप्रयाग सगळे तिकडचे हे खचत आहेत. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने एक नकाशा तयार केला आहे. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये आपत्ती कुठं येतात, जिथं हे सगळे झालेले आहेत ना तिथं एकेका वर्षामध्ये हजार लँडस्लाईड झालेले आहेत. उत्तराखंडमधनं 10 लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे. म्हणजे रेणी जे गाव आहे चिपको आंदोलनाचं उगमस्थान, तिथं 2 म्हाताऱ्या राहतात फक्त. आता सगळेजण तरुण निघून गेले. ही आपली वाटचाल आहे. आता सगळे उत्तराखंड, त्यानंतर मणिपूर, तिकडचे सगळे लोक कामाला आपल्याकडे यायला लागलेले आहेत. बंगालपासून सगळीकडे त्यांना निदान म्हणजे मी पूर्वी म्हणायचो की आमच्याकडे दुष्काळाशिवाय काही नाही आहे त्यामुळे लोकांनी येऊन राहावं, आणि येतात. वेटर वगैरे सगळे तिकडनं खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे येत आहेत. त्यात उत्तराखंड आणि हिमाचल रूळ वाहून जातो, रस्ते पडून जातात आणि लँडस्लाईड किती व्हाव्यात. माधवराव गाडगीळांनी पश्चिम घाटाबाबतीत हेच सांगितलं होतं. आपल्याकडे भूस्खलनाचं प्रमाण असंच आहे. महाबळेश्वरचं आपण काय करतोय, हे जे वारंवार होत आहेत. वराडे समितीने माळीण झाल्यानंतर अहवाल दिला होता काय करायचं ते. आपण काय केलंय त्याचं काय आहे की हे जे काही बुद्धिवंत आहेत त्यांना बुद्धिवंत म्हणून असं बाजूला ठेवून टाकलं आणि आपल्याला पाहिजे तसं केलं. तर एक आंबील नाला पुण्यातला तुम्हाला 24-25 कोटीला खड्ड्यात घालतो, पण कोणालाच काही त्याचा फरक पडत नाही. अकाउंटेबिलिटी आपल्याकडे नेमकी काय आहे, कोण कोणाला विचारतं. विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत, पत्रकार प्रश्न विचारत नाहीत, बाकी उत्तरं तर नाहीच आहेत. त्यामुळे सगळं राम भरोसे चाललंय असं म्हणूया आपण. पण यावर मी पत्रकारितेत बाबतीत सांगतो. म्हणजे आम्ही देशातल्या पर्यावरण पत्रकारांचे अनेक वर्कशॉप सतत घेत असतो. तरुण मुलं मोठ्या प्रमाणात येत आहेत, मुली मोठ्या प्रमाणात येत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म्स उत्तम चाललेले आहेत त्यांचे, आणि ते 2 पद्धतीने करतात. म्हणजे लोकांना ज्याचं आकर्षण वाटतं, एक सोल्युशन जर्नलिझम, यातनं काय करता येईल हे पण ते सांगतात वेगवेगळ्या तज्ज्ञांना भेटून. आणि न्यूज पोर्टली एक अरविंद शुक्ला नावाचा पोरगा आहे लखनौचा, तो महाराष्ट्रात येतो, सगळीकडे जातो, फक्त शेतकऱ्यांवर लिहितो. लाखो सबस्क्रायबर आहेत त्याचे. अशी एक चंद्रिमा नावाची आसामची मुलगी आहे, तिने लोकगीतं कसे बदलत आहेत. म्हणजे हे बघा, हे माझं गाव होतं, आता तिथं पाणी आहे असं ब्रह्मपुत्रेसमोर म्हणणारे ते नावाडी त्या पद्धतीने गाणे म्हणतात. असे इतकी पत्रकारितेमध्ये या पद्धतीची जबाबदारीची पत्रकारिता, रिस्पॉन्सिबल जर्नलिझमही वाढतंय. त्याचा हळूहळू कदाचित परिणाम होईल असं आपण गृहीत धरू आणि आपण आपला रोल जो आहे, आपली भूमिका आहे ती पार पाडू. हे सगळं गृहीत धरून
हे सगळं दरवर्षी होतच राहणार असं गृहीत धरून सरकारनं आत्ता तात्काळ काय केलं पाहिजे आत्तापासून? खरं सांगू का, सरकारनं एक तज्ज्ञांची समिती नेमावे, देशातले राज्यातले या विषयातले वेगवेगळे तज्ज्ञ तिथं आणावेत आणि एकीकडं शेतीत काय करता येईल याचा विचार करावा आणि दुसरीकडे पूर रोखण्यासाठी काय करतं, फ्लड कंट्रोल कसा करता येईल, अलर्ट सिस्टीम कशी वाढवता येईल आणि निदान एक कुठलं तरी गाव घेऊन ज्याच्यावर लक्ष केंद्रित करून की आम्ही 5 वर्ष इथं पूर्णपणे आमची शक्तीपणाला लावून ते गाव पुरापासून कमी हानी होईल असं करू. या पद्धतीनं डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट. मी हे का सांगतो तुम्हाला सांगतो. हरित क्रांती नेमकं काय होतं, एक सरकारी योजना तिने क्रांतीचं रूप का घेतलं, कारण पंजाबमधल्या गावांमध्ये त्यांनी प्लॉट्स लावले. तिथं काही अडचण आली तर सायंटिस्ट नॉर्मन बोरलॉगपासून स्वामीनाथनपर्यंत तिथं जायचे, शेतकऱ्याला सांगायचे असं कर तू, किती अंतरावर पेरलेस, मग ते कुठं पेरलं दाखव, त्याचे मूळ कुठपर्यंत गेली आहेत, खत कुठं घातलं आणि विस्तारक ते यायला लागले. त्यामुळे पहिल्यांदा 100 प्रोजेक्ट, 100 प्लॉट्स, 1000 प्लॉट्स, 10,000 प्लॉट असं करत वाढत गेलं. म्हणजे हे होऊ शकतं. शेती महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक शेतावर का जाऊ शकत नाहीत? त्यांना पाठवलं पाहिजे ना. बघा तुम्ही हे जाऊन करा. आत्ता शेतीची पाहणी करण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग फार आवश्यक आहे. पानशेत धरण फुटल्यानंतर बहुतेक सगो बर्वे तेव्हा कमिशनर होते, त्यांनी ITI पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या मुलांना सांगितलं बांधकामाला जा आणि तुम्ही जर बांधकामावर गेलात तर तुम्हाला नोकरीमध्ये प्राथमिकता देऊ. त्यांचं इंजिनिअरिंग पण चांगलं झालं आणि पुनर्वसन पण चांगलं झालं. त्यांनी शाळा कॉलेज त्यांच्याकडनं बांधून घेतल्या. हा खरा लोकसहभाग आहे. आपल्याकडं अवघड आहे का? पेरणीसाठी ह्या भूकंपानंतर काय झालं होतं, 30 सप्टेंबरला भूकंप झाला आणि 1 डिसेंबरला असाच पाऊस झाला होता. तुफान नव्हता पण खूप चांगला पाऊस होता. म्हणजे 2-3 इंच पाऊस पडला होता, सगळीकडेच पडला होता. पेरणी करायला शेती खातं आलं, स्वयंसेवी संस्था आल्या महाराष्ट्रातनं आणि त्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकली होती. आता सुद्धा राज्यातल्या शेती महाविद्यालय आणि विद्यापीठात आणि प्राध्यापक यांना मिळून येऊन शेतकऱ्यांशी बोलून तुम्ही त्या भागामध्ये पिकं घ्यायला लावा, आधी आमची रब्बी वाचवा तुर्तास. तुमच्या बोलण्यातली जी कळकळ आहे ना सर, ती जर प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली तर हे चित्र बदलायला फार वेळ लागणार नाही. पण माणूस हा स्वार्थी प्राणी आहे आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी आहे हव्यासाची, कदाचित खोट्या विकासाची सुद्धा, आणि त्यामुळे निसर्गाच्या हाका त्याच्या कानापर्यंत जात नाही आहेत. पण तुमच्यासारखे काही हात आहेत जे पुढे येऊन सावध ऐका पुढल्या हाका असं सांगून ती पट्टी काढण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या या प्रयत्नांना, तुमच्या या हातांना आणखी बळ मिळो. मराठवाड्याबद्दल बोलायचं झालं तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, ही जिद्द आहे त्यांच्या मनामध्ये. तो हात त्यांच्या पाठीवर लवकरात लवकर येईल अशी आशा व्यक्त करूया. मग तो शासनाचा असेल, प्रशासनाचा असेल किंवा सेवाभावी संस्थांचा असेल. आज कट्ट्यावर आलात आणि सगळ्याच लेखाजोखा आमच्यासमोर मांडलात, डोळे उघडलेत, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.